मला बोलून घेऊ दे बाईसाहेब. ओ बाईसाहेब. अरे पण का बोंबलून घेऊ दे? बोंबलून घेऊ दे ना, कारण नंतर बाईसाहेबांना बोंबलावं लागणार आहे आणि त्यांची बोंबाबोंब सुरू झाली की मला कसं बोंबलायला गावाल. अरे पण माझ्या सोन्या, तुला ऐन दिवाळीच्या दिवसात हा शिमग्याचा मुहूर्त कोणी काढून दिला सांग? मुहूर्त कोणी काढून दिला? मी नाही सांगणार. सांग. मी नाही सांगणार. साहेब्या नाही सांगणार. नाही साहेब्या, आपल्या मालकांनी. काय सांगतोस? हो, मालकांनी. साहेब्या ते राहू दे, बाईसाहेब आज पूजेची तयारी करते आहे. बाईसाहेब पूजेची तयारी करतायत ना, मग त्यांना म्हणावं ते पूजेचं तबक जसंच्या तसं बाहेर घेऊन या आणि त्या बदकात नाही आपलं त्या तबकात हार, नारळ, फुलं, अगरबत्ती, निरंजन समद तयार ठेवा आणि त्याच्या बाजूला उंच टाचेचं सँडल तयार ठेवा. अरे मेल्या सारख्या आंब्या, कुचक्या टमाट्या, फुटक्या अंड्या. ऐन सणासुदीला घेऊन तर आला नाही ना? पूजेच्या ताटात चपला नाही द्यायचं हौसे, तुला नाही करायचं. तुला सांगतोय बघ, तू माझ्याशी लग्न कर. तू माझ्याशी लग्न कर म्हणजे तबका चपला का ठेवा लागतात. अरे मेल्या धोंड्या, त्यासाठी लगीन कशा पाय कराया हवा? आता थांब तुझं टाक सोडून. ते लग्न केल्याशिवाय तुला परमिशन नाही मिळणार. तू फक्त तबका चपला तयार ठेव. साहेब आल्या आल्या बाईसाहेबांना त्याचा उपयोग करावा लागणार आहे. अरे पण माझ्या राजा, आज दिवाळीचा पाडवा हाय ना? हा, पाडवा म्हणजे खास नवरा बायकोचा सण. बायकोने नवऱ्याला ओवाळायचं आणि नवऱ्याने बायकोला प्रेमाने बक्षिशी द्यायची. हा होय ना, हे समजा खरं आहे ना? इथंच तर समजा घोटाळा झालाय. हो, प्रोफेसर साहेब आलेत? नाही बाईसाहेब, नाही आले. घोटाळा घरात नाही झाले बाईसाहेब, घोटाळा बाहेर झालाय. त्यामुळे होणारी रोज नवीन नवीन मज्जा मज्जा. आज सुद्धा काय? नाही ना, आज सुद्धा की नाही आपले साहेब चष्मा विसरून घराबाहेर पडले. मीच त्यांची बायको हे कसं नाही विसरत रे ते? एकदा ते कधी दुसरी बाई समजून प्रेमाने मिठी मारली का मला? त्याच वेळेला बरोबर कसं लक्षात राहतं हीच आपली बायको म्हणून. आणि नेमकं हेच आठवणीने विसरतात. तर काय रे? नाही बाईसाहेब, तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला. म्हणजे काय साहेब तसे नाही आहेत, म्हणजे काय तसे असले तरी मी त्यांची बाजू घेतोय असं काही समजू नका. कळलं का? ते आज की नाही खरोखर नक्कीच विसरले आणि चुकून शेजारणीच्या घरात घुसले.
शिरले असतील. हो घुसले ते घुसले, सरळ बाथरूम मध्ये घुसले. साब्या, अरे त्या मेलीला बाथरूम सुद्धा सतत उघडं ठेवून अंघोळ करायची. आई शपथ. अहो बाईसाहेब, त्या शेजारीन बाई बाथरूम मधून बाहेर आले आणि आपले साहेब रोमॅन्टिक मूड मध्ये असे आले आणि म्हणाले, प्रिये पूजा करताना सुंदर दिसत. आणि त्यांनी मिठीच मारली. साब्या, किती किती मजा आहे ना तिची. बघा, मी साहेबांसारखा विसरायला लागलो ना तर तुला जन्मभर पस्तावा लागेल. मग माझी एकट्याची मज्जा मज्जा मज्जा. विजय बिनकांद्याच्या भज्या. अरे मी बी बाईसाहेबांसारखी खंबीर हाय. काल काय झालं तुला ठाऊक आहे साहेब्या? साहेबांनी आपल्या बाईसाहेबांनी बकरी समजून अख्ख्या गावातून त्यांची वरात काढली. बाईसाहेब डगमगल्या का नाही ना? मग अगं ते वेंधळ काय करायला काय सांगता येत नाही बघ. काल काय झालं माहितीये का साहेबा? त्या भुऱ्या बकरीने चांगल्या बागेचा सत्यानाश केला म्हणून ह्यांनी तिला मागच्या दारी बांधून ठेवलं. नंतर काय वाटलं कुणाच ठाऊक, सणासुदीला उगीच जनावरांच्या भावना कशाला दुखवायच्या म्हणून हे सुद्धा खेळले त्या बकरीशी. ती सुद्धा घातली त्यांनी त्या बकरीच्या गळ्यात. संध्याकाळी मी पाहिलं म्हणून मी काढून घेतली आणि स्वतः घातली. बरं केलं बाई. संध्याकाळी निघाले यांच्या बरोबर शॉपिंगला. ह्यांनी नीट पाहावं की नाही. बाईसाहेब आहेत हे इसरले वाटतं. तर काय ग, मी अगदी कंटाळले यांच्या विसरभोळेपणाला. वैताग आलाय नुसता. मी जरा मागे रेगाळले. गवताची पेट घातली असेल बकरी समजून. आता येऊ देतं तुझ्या साहेबांना. नारी काडी मोड घेतला ना तर बापाचं नाव सांगणार नाही. हो पैसे पैसे पैसे. मी विसराळू आहे रे. म्हणजे साहेब तुम्ही नुसते विसराळू नाही, तुम्ही कृपाळू आहात, दयाळू आहात, कुरवाळू आहात. हसताय काय साहेब, हसताय काय? अरे तुमच्यामुळे गल्लीतल्या सगळ्या बायकांना आंघोळ करताना अरे आजार आहे बाबा, आजार. आजार आहे. पण साहेब ह्या तुमच्या आजारपणाचा, ह्या विसराळू आजारपणाचा आपल्या बाईसाहेबांना का उपयोग होत नाही? नाही म्हणजे परस्त्री समजून तुम्ही बाईसाहेबांना का मिठी मारत नाही असं बाईसाहेब म्हणताय. मी काय तेवढा विसराळू नाही काय. माणूस आहे यार हा साला. याच्या बायकोला जरासा छेडलं तर डुकरासारखा मागे लागलाय साला माझ्या. साहेबा बाहेर जा. त्याला सांग मी घरात नाहीये म्हणून. त्याला सांगू घरात नाहीये. असं काय करताय साहेब? तुम्ही आत येताना त्याने पाहिलेलं आहे. त्याला आत येऊ दे. मग तो ह्यांचा व्याही होणार आहे. तो उगाच अशा छोट्या छोट्या गोष्टी संबंध तुटायला नको. मग तू एक काम कर, बाहेर जा आणि त्याच्यात मार खाऊन जा. काय माझी कॅसेट मी रिवाइंड करून घेतली. का म्हणजे तू गावाला जर फॉरवर्ड करता मी फॉरवर्ड करू? हे मला नाही खपायचं. हे रिव्हर्स फॉरवर्ड करून माझा हेड खराब होईल ना. साहेब तुम्ही नक्कीच घाबरले. तुम्हीच घाबरले, तुम्हाला शोभत नाही. अरे मार खायचा तो तरी आपल्या तोला मोलाच्या माणसाकडून खावा यार. नागेश सप्पाकडून मी मार खाणार. 1.5 दमडीचा माणूस आहे जरा, तुझ्याकडून मी मार खाणार. हा लाज काय वाटत का रे दुसऱ्याच्या बायकोला छेडताना? अरे छेडला रे, छेडला तुझ्या बायकोला. जा छेडला आम्ही जा. काही आभार तर नाही ना कोसळलं. अरे मी मॉडर्न माणसा होत यार. बाई दिसली छेडला सॉरी म्हणालो पुढे गेलो. चला या माणसाने सुद्धा त्या बायकोला देखील छेडलं नसेल. तुला सांगतो मी हा अतिशय संकुचित मनोवृत्तीचा माणूस आहे. मीन माइंडेड चीप, व्हेरी चीप पर्सन. सेकंड क्लास मधला थर्ड ग्रेट पॅसेंजर आहे साला. नुसतं गावंडळ नाही तो, खानदानी सुद्धा आहे. त्याच्या खानदानीत ना ठोसा असतो. हो का? नाही हे मला माहित नव्हतं. तू एक काम कर, त्याला आज बोलव, म्हणावं ठोसा देतो ना मग ये माझ्या घरात ये आणि माझ्या बायकोला छेडून जा. छेडून जा. काय नक्की काय भानगड आहे साहेब? अरे भानगड कसली आली? ती काल मी जी बकरी पकडली होती ना तिला घेऊन मी कोंडवाड्यात गेलो. काहीतरीच काय होत आहे. बकरी तिथंच आहे. ते कसं शक्य आहे? अरे मी तर तिला कोंडवाड्यात बंद करून आलो. काय बंद करून आलात? बकरी नव्हती ती, आपली बाई साहेब त्या. तरीच बरं का, तरीच म्हटलं आपल्या गावातल्या सगळे बोकड एवढे सुधारले कसे? अरे मी एवढी मस्तवाल बकरी रस्त्यातून घेऊन चाललो होतो, पण एक बोकड तिच्याकडे पाहून फुरफुरेल तर शपथ. साहेब रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांनी
त्याकडे माना वळवून वळवून बघितलं असेल नाही? माना वळून? अरे नजरेतून लाल टपकत होती एकेकाच्या. त्या मारुतीच्या पारावर बसलेल्या एका म्हाताऱ्याने चक्क शिळ घातली बघून मी त्याला असा खडसावला साल्याला. म्हटलं साल्यानं रंगेलपणा आम्ही पण जाणतो यार. अरे पण मुक्या जनावरांकडे तर लंपट नजरेने बघू नका. पण यावर तो म्हातारा काय नाही म्हणाला? म्हणाले की तो म्हणाला की जनावर लय मस्तवाल दिसते. म्हटलं मस्तवाल ये आणि बनायला ये. परवा म्हटलं तिच्यावरून ती तरुण पोरं हात फिरवत होती तर टणाटणा उड्या मारत होती. आज मी हात फिरवायला गेलो तर मला खाली टाकून चक्क घुसळून काढलं तिनं. बाईसाहेबांबद्दल तुम्ही असं म्हणाला? अरे नाही रे, तोपर्यंत मला माहितच नव्हतं बाईसाहेब आहेत. मी बकरी समजून बोलत होतो. अच्छा, मग त्या बाईसाहेब तुमच्या पाठीमागे आहेत हे कसं कळलं? नाही त्याचं काय झालं, मी त्या म्हाताऱ्याला म्हणालो तुला आवडले का घेऊन जा. हो, कोणवाड्यात राहण्यापेक्षा तुझ्या घरात सुखात राहील ना ती. छान छान. साहेब आता बाईसाहेब वरून खाली येणार आहेत आणि तुमची सागर संगीत पूजा करणार आहे. त्याला तुम्ही तयार राहा. अबे जा. बायकांना घाबरणाऱ्या नवऱ्यांपैकी मी नाहीये. नक्की? नक्की म्हणजे घाबरतो का बायकांना? अबे जा बे. हाक मारू? मार हाक मार. भीतो की काय? अच्छा बाईसाहेब, ओ बाईसाहेब. अरे इकडे ती कामात असेल, तिला कशाला त्रास देतो? जा आपल्या कामाला. फोन घेऊ? फोन का? हॅलो. कोण? नाही घरी नाही. तोच रांडुकर. पॅरिसहून सिल्वेस्टर बोलतोय म्हणे. त्याला यार तू काय कर यार, साहेबा या फोन मला इथं आणून दे. त्याच्या हाडाची सागुती करून खायची मला. आपला नंबर कसा मिळाला असेल? अरे मूर्खाच्या माणसाला 3 तरुण पोरी असतात, त्यांचा फोन नंबर तर सोड रे, अख्ख्या घराण्याचा इतिहास पाठ असतो लोकांना. तू एक काम कर, तू आता इथे आहे ना, तू इथे सांभाळून घे बाबा त्यांना. कुठे मास्ताडा कुठे तो? कुठे मास्ताडा कुठे? अरे मी त्याला जिवंत ठेवणार नाही, त्याचा रक्त पिऊन टाकणार आहे. मास्ताडा कुठे मास्ताडा? भगावच्या अगरबत्ती लावली ना तर असा त्या अगरबत्तीच्या धुरात विरघळून जाशील. रक्त पितोय. अरे एखादा माणूस असतो विसराळू, घुसतो दुसऱ्याच्या घरात. नाही काय महिन्यातले 28 दिवस हा दुसऱ्याच्या घरात कसा घुसतो मास्तरडा? किती महिन्यातले 28 दिवस? आणि 2 दिवस नाही. अरे विसरले असतील, मला काय माहिती. मी आठवण केली असती त्यांना. होता असा आजार आहे त्यांना विसरायचा, रोग आहे त्यांना. कसला? विसरायचा. बाथरूम मध्ये घुसण्याचा? ते काही नाही. तू तुझ्या बाईसाहेबांना बोलवणार इकडे. बाईसाहेबांना बोलव. बाईसाहेबांना बोला बाईसाहेब. का त्यांना छेडून साहेबांचा बदला घ्यायचाय? चान्स मिळाला तर नक्कीच घेणार. बाईसाहेबांचा राग माहिती नाही तुला? खांद्यावर हात राहणार नाही. अरे आमचे साहेब त्याच्यावर एकदम एक्सपर्ट, PhD केली आहे त्यांनी, पण त्यांना सुद्धा अजून जमलं नाहीये. कशाला मरणाला मिठी मारताय? चालेल बोला. बाईसाहेब, हो बाईसाहेब. काय झालं? या. हे बघा अप्पा साहेब. काय नागप्पा साहेब तुम्हाला भेटायला आले. नागेश अप्पा. अरे येणारच साहेब या. काल भाऊबीज होती ना, काल जमलं नसेल यायला. काय नागेश अप्पा या पाहू. बसा. मी बसायला आलो नाहीये, तुमच्या प्रोफेसर साहेबांचा तंगडा मोडायला आलोय. अहो एवढ्या शुभ कार्याला वेळ का लावताय? हे बघा बाईसाहेब, मी तुम्हाला बजावून ठेवतो. तुमच्या नवऱ्याला जर का तुम्ही आवरला नाहीत ना. अहो नागेश अप्पा, पण एवढं चिडायला झालं तरी काय? चिडायला काय झालं म्हणून काय विचारता? अहो तुमचे पतिराज आज सकाळी माझ्या घरात घुसले. माझ्या बायकोला आपली स्वतःची बायको समजून. बस सगळं आलंय माझ्या लक्षात. थांबा, तुमच्या समोर त्यांना अगदी खडसावून विचारते बघा. प्रोफेसर, ओ प्रोफेसर. तुमने पुकारा हम चले आए, जान हथले. अरे नागेश अप्पा तुम्ही? अरे तुम्ही केव्हा आला? किती दिवसांनी भेटतोय आपण. अरे दीपावली शुभचिंतन. अगं फराळाचं वर दिलं नाही. या ना बसा ना. प्रोफेसर आज ते तुमचा फराळ करायला आले. मी फराळ करायला आलो नाहीये,
चटणी चटणी तुला पाट्यावर घालून मी वाटणार आहे तुझी चटणी. ए उसाचा चिपाडा, कावळ्याने उपसून फेकलेलं पीस तुझ्या डोक्यावर पडलं ना तर 3 हात जमिनीत दसशील. माझी चटणी करतोय लेखाचा. वा वा वा, त्यांच्याच घरात शिरून वर त्यांनाच दम देताय. अरे शिरलो यार, शिरलो आम्ही त्यांच्या घरात शिरलो. आम्हाला आजार आहे विश्वाचा, आम्ही आमचं डोकं हलकं झालंय. काय करणार आम्ही त्याला? आमच्या जवळ डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे. आम्ही कोणतंही काम असं कच्च करत नाही. फालतू बडबड करू नका मिस्टर प्रोफेसर, तुम्हाला आधीच सांगतोय. ए तोंड सांभाळून बोल रे. फुंकून फेकलेल्या सिगारेटच्या थुक्या, ए सिगारेटच्या धुरा, मी जर खवळलो ना तर तुझा प्राण पक्षी उडून जाईल. तुझ्या बायकोला सांभाळून ठेव, नाहीतर ती कुणावर तरी पळून जाईल. अरे शब्दांची फेकाफेक आम्हालाही करता येते. मला फेकाफेक म्हणतो, मला चॅलेंज देतो. या नागेश अप्पाला चॅलेंज. हा चॅलेंज. अरे गेले 30 वर्ष मी कविता करतोय. जसा रेडा गवतात घुसतो तसा तू शब्दात चढतो. आणखीन काय? ऐक रे ऐक, तंबूच्या खांबा ऐक. अच्छा, छेडिले तू जरा माझ्याच बायकोला. अरे 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 अरे, सोडील गुंड तुझवरती खरे करीन बोला. विसराळू तू विसरशील खोड तुझी, कुत्रेही न विचारतील मग असल्या प्रोफेसराला. त्या कुत्र्यांना जमवून मी संमेलन भरवेन. ए ऐक रे ऐक, ऐक कविता ऐक. त्या कुत्र्यांना जमवून मी संमेलन भरवेन. त्या कुत्र्यांना जमवून मी संमेलन भरवेन. अध्यक्षस्थानी तुझीच निवड करेन आणि त्या संमेलनात तुला कविता म्हणायला लावणार. तेव्हा कुत्राही नव्हता असं कुणीही नाही म्हणणार. ही काय कविता आहे? काय कविता आहे? अरे हिम्मत असेल ना ते शेरो शायरी करून दाखव. अबे शेर काय, 1.25 शेर घेणं आपल्याकडून. शेर तर तुम्ही करता यार, आपण 1.25 शेर करतो. इकडे ये, तू पण ऐक ऐक. न कळताच दाद देतात त्याला शेर म्हणतात. न कळताच दाद देतात त्याला शेर म्हणतात. सर्वच गोष्ट माहीत नसणाऱ्याला हेर म्हणतात. भारत हा सहिष्णू आहे, पेटवला तरी पेटणार नाही. फुंकर घालताच पेटते तिला भिवंडी म्हणतात. आणि ज्यांच्या काव्य वाचनाला लोक सडके अंडे आणि टमाटर घेऊन येतात त्या सुकलेल्या बांबूला लोक नागेश अप्पा म्हणतात. मला कवितेत गुंतवून घरची भानगड विसरायला लावू नका. अहो अहो, पण नागेश अप्पा काय भानगड तरी काय आहे? भानगड काय झाली म्हणून काय विचारताय? तुमचे हे पती परमेश्वर यजमान आज सकाळी सकाळी माझ्या घरात घुसले ते घुसले आणि सरळ बाथरूम मध्ये घुसलो. तुमच्या घरात घुसलो आणि तुमच्या बायकोला म्हणालो, प्रिये चारू गात्रे. माझ्या बायकोला प्रिये चारू गात्रे मी म्हणालो. मी सभ्य माणूस आहे, मी खोटं बोलत नाही, मला खोटं बोलता येत नाही. वाटल्यास तुमच्या बायकोला विचारा जाऊन. मी तिला म्हणालो, प्रिये चारू गात्रे. हलकट, नालायक, बेशरम, लाज नाही वाटत? अगदी बरोबर, ती मला असंच म्हणाली. बेशरम, तुम्हाला हे घरात असताना यायला लाज नाही वाटत? निघून जायचो. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर उद्याला रद्दीवाला म्हणून दुपारी शिया, असं तुमची बायको म्हणाली. जाऊन विचारा, जाऊन विचारा. असं म्हणाली? असं म्हणाली. असं म्हणाली? हो म्हणाली. नाही म्हणालो, ते म्हणाले. माझ्या असं म्हणाली? म्हणाली. असं जर म्हणाली असेल ना तर आत्ताच्या आत्ता जाऊन काय वड घेतो तिच्यापासून. घ्या आणि माझ्याकडे पाठवून द्या. अहो तुम्ही एक आजारी आहात हो, पण तिला काय धाड भरली? हेच म्हणतोय मी. आणि हे जर का खोटं असेल ना तर फळ तुम्ही गमावले असं समजा. अहो नागेश अप्पा जरा शांत व्हा, माझा ऐका. मग तुम्ही बसा जरा इथे बसा. जाऊ दे ना, जाऊ दे ना, त्याला जाऊ दे ना. कशाला त्याला लोणी लावते? अरे आपल्या पुरी देखण्या आहेत यार, कितीतरी स्थळ येतील त्यांना. आता स्थळांची काही कमी आहे का? अरे लोकांच्या घरी पत्रांनी स्थळ येतात, तर आमच्या घरी चिठ्ठ्यांनी स्थळ येतात, फोननी स्थळ येतात. लोकांच्या घरी स्थळ अशी मुख्य दारातून येतात, तर आमच्या घरी खिडक्यांमधून स्थळ येतात, व्हेंटिलेटर्स मधून येतात, सिमेंटच्या पाईप वरून येतात. अरे आम्ही खानदानी माणसं आहोत यार, खानदानी माणसं आहोत आम्ही. जा 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 जा, निघून जा. जातो पण साखरपुड्याच्या दिवशी दिलेली साडी आणि 1 किलो साखर ताबडतोब फ्री पाठवू द्या. 1 मिनिट, तुझ्या रेशनच्या दुकानातून आणलेल्या साडीबद्दल बोलतोय ना,
त्या साडीचे आम्ही पडदे लावलेले बाथरूमला आणि संडासाला जाऊन पाहून घ्यायचा. आणि त्या 1 किलो साखरीचं म्हणशील तर तेवढ्या पैशात आजकाल 1/2 किलो साखरही येत नाही. आणि आतापर्यंत निदान तू 1 किलो साखरेचा चहा आमच्याकडे पिऊन गेलाय, तेव्हा 1/4 किलो साखरेचे पैसे घरून पाठवून द्यायचे. आता बायकोच्या हाती इथे निघायची तू, सुटायचं. निघतो पण उद्या जर का माझ्या घरात घुसून बाथरूम मध्ये गेला तर त्या अतिरेकानं बाथरूम सकट तुला पळवायला लावतो. बाथरूम मधून पळवायला. असला नवरा कुणाच्या नशिबात येऊ नये बाबा. अहो खुशाल मुलींची लग्न कसली होत आहे. 3 मुली आहेत आपल्या डोक्यावर. केव्हा होणार आहे त्यांची लग्न. होतील काय, होतील, लग्न होतील, त्याचं काय. हे बघ आपल्याला जावई कसा हवा. आपल्याला जावई म्हणजे असा भारतीय संस्कृती जपणारा हवा. रस्त्याने चालताना कमरेला हिचके देत चालणारा डिस्को डान्सर आपल्याला नकोय. वा, काय जावई शोधणार आहात ना, ते दिसतच आहे. माझा अपमान करण्याशिवाय येत आहे काय तुम्हाला दुसरं. आता एक काम करा, एक बकरी आणा. अच्छा, तिला स्वतःच्या शेजारी बांधा. हो. आणि लावा मुलींची लग्न. मला द्या पाठवून कोंडवाड्यात. अच्छा, कंटाळा आलाय मला तुमच्या या जुनाट सवयींचा. वय वाढलं पण सवयी काही गेल्या नाही तो जुन्या. 1 मिनिट, तुला जुनाट सवयींचा कंटाळा आलाय. आहे. जुन्या वस्तूंचा कंटाळा आला आहे. आहे आहे. जुन्या सर्व वस्तूंचा कंटाळा आलाय. आहे. मग एक काम कर, आज जा हा. आणि त्या बेडरूम मध्ये 6 महिने बसलेला तो म्हातारा आहे ना, तुझा बाप, त्याला खिडकीतून उतरून बाहेर फेक. ती जगातली सर्वात भंगार वस्तू आहे, भंगार. माझ्या वडिलांना भंगार म्हणायचं काम नाही. हा आतमध्ये 6 महिने कोंडून घेऊन काय करतोय ग. तुम्ही साधे 1.5 दमडीचे 8 दमडीचे. माझे वडील संशोधन करतायत. देशाचं भविष्य घडवतात. भविष्य, देशाचं भविष्य घडवतोय. इथे माझं वर्तमान खराब होतं, त्याचं काय. अरे जावयाच्या बेडरूम मध्ये 6 महिने घुसून बसणारा हा सासरा हा जगातला पहिला सासरा असावा. हॅलो. हो आहे, घरीच आहे. हो या, या. हो 3 वाजेपर्यंत या, मी तुमची वाट पाहतो. कोणाचा फोन होता. रॉक हडसन बोलतोय मराठीतून. थेरडा घरी आहे. मी म्हटलं नाही, थेरडा घरी नाहीये, थेरडी घरी आहे, येऊन जाते. काय म्हणालात तुम्ही त्याला इथे बोलवलं आणि तो आला म्हणजे. तो कसला आहे, तो एवढं कुठे आमचं नशीब. नाही तर काय, आमच्या बरोबरचे सगळे मित्र बी दूर झाले. त्यांच्यात उठा बसायला देखील मला लाज वाटते, लाज. एवढा कंटाळा आलाय माझा. अहो मग विष का नाही होतात माझ्या नरड्यात. स्वावलंबी बना, स्वावलंबी. मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे आपली कामं आपल्या हाताने करावी. आता विष देखील मी तुला आणून देऊ. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थ नाही. जाते मी. जा. आजचा पेपर आपला वाचून झाला. हो, माझा वाचून झाला. आता तुम्ही वाचायचं. हो ना, धन्यवाद. एक काम करा, चष्मा दे. चष्मा बघा, आपला चष्मा असेल कुठेतरी. आणि एक काम असं करायचं दुसरं, की एक फर्स्ट क्लास चहा करा. चांगलं दूध टाका, चांगली वेलची टाका, जायफळ लावा फर्स्ट क्लास पैकी. आणि आपल्याकडे चहाचा मसाला आहे का. आहे ना. आहे ना, मग तोही टाका त्याच्यामध्ये. आणि चहा झाला की आपण पिऊन टाका. निघा तुम्ही, निघा. मी चहा घेऊ. हो हो घ्या तुम्ही. अरे हे बघ, हे बघ, हे बघ, बघ का मनोरंजक बातमी आहे. तरण तारण भागात 36 तासाचा कर्फ्यू लावण्यात आला असून दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या परिसरात आता सर्वत्र शांतता आहे. शांतता, शांतता. अरे आता आंबेडकर फोटो दिसतो. वरील फोटोची युती माझ्याशी विवाहबद्ध होणार आहे. कोणास हरकत घ्यायची असल्याची नोटीस जाहीर झाल्यापासून 8 दिवसाच्या आत घ्यायला हवी. टेंडर फुटण्याच्या वेळी पार्टीने समक्ष. अरे 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 साहेबा, अरे माझ्या पोरीच्या लग्नासाठी टेंडर फुटतायत रे. अरे माझी पोरगी म्हणजे काय उकडलेला रस्ता वाटली आहे ना.
तुम्ही एका वेळेला 2-2 जाहिराती काय वाचताय? अरे इथं छापखानेवाल्यांची चूक आहे यार. अरे कॉलेजमध्ये न जाता एकदम छापखान्यात कंपोजिटर म्हणून घुसतात आणि वर लाईनी मारायला विसरतात. मी जातो, चहा घेतो. काय पण हाय करते जशी पतंग उडवते. इकडे जवळ या. हे पहा, पेपर वाचा. तुमचा फोटो आला याच्यामध्ये जाहिरातही आहे. कोणी दिला? डॅडी हाच तो विजय. हो का? हो, सारखा माझ्या मागे मागे असतो ना, तोच हा. मी वैतागली डॅडी त्याला. रिअली. हो का? एक काम कर, त्याचा पत्ता दे मला. मलाही विसरण्याचा आजार आहे. असा घुसतो ना त्याच्या घरात की साला त्याचा बापही मला काढू शकणार नाही बाहेर. देस त्याचा पत्ता देस तू. रिअली. रिअली रिअली. रिअली. Sweet children, really how sweet of you. अब देख यार विजय, मेरे डैडी बजाएगा बाजा, तेरी डैडी बजाएगा बाजा. Come on. See golden chain of Diwali sale. You know, come here. Shut up, you idiot. विजय, तू इथे कसा काय आलास? I came walking on my foot here. Shut up. इंग्लिश मध्ये बोलू नकोस. मी माझ्या डॅडीला बोलवते. डॅडी come fast, डॅडी. डॅडी लवकर या. What a sweet voice you got. When you're speaking, all crows are flowing from your neck. What a simply sweet chandu halwa in your mouth, yaar. Really. And daddy मी काय करतेस? तुझ्या डॅडीला मी घाबरतो की काय? अरे तुझ्या डॅडीला मी 10 वेळा कोर्टात खेचलेला आहे. So fantastic man I am, you know. Shut up. What shut up? मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. I love you. I love you not in Bombay but in London also. अगं माझ्या डोळ्यासमोर सारखी तूच असते माझ्यासमोर. तू माझी जेरी, मी तुझा पेरी. तू माझी हेमा, मी तुझा धर्मीन. तू माझी जया, मी तुझा अमित. तू माझी सारिका, मी तुझा कमल. लम्फेर की औलाद. मैं कौन हूँ? मी तुझा अमित, तू माझा अमरीश पुरी. आई पेण्यात माझी काही चूक नाही डॅडी. आय स्वेअर. मला माहित आहे बेटा, चूक तुझी नाही, चूक त्याची नाही. चूक आहे ती त्या वरच्या बापाची. नो डॅडी माय दादू. मी तुझा डॅडी नाही. वाटल्यास तुझ्या आईला जाऊन विचार. I confirm with my mommy. She is my faulty in my life. पण डॅडी हे अंजूला गुंड लोक असे खेचायचे. मी बोलत थांब, ते असे खेचायचे. मी सांगत थांब, शेवटी तिला असं खेचलं. मी बोला रे हाड. तुम्ही गुंडांपासून तिला वाचवलं. ऑफकोर्स आय एम ऑलवेज सती सावित्री सर्व्हिस. एक सेकंड मला बोलू द्याल का? ओके कॅन स्पीक. म्हणजे तुम्ही करता काय नेमकं? तुम्ही काय करता? यू वॉन्ट टू लिसन माय बिझनेस. आय एम व्हेरी हायली क्वालिफाईड ऑन हायली स्टेज. म्हणजे ऑन रोड नो व्हेरी हायली स्टूल फॉर मी ऑन रोड. आय एम टर्निंग ऑन द स्टूल अँड कमिंग हँड्स अँड कमिंग कार्स. वन मिनिट. तुम्ही काय बोलताय मला काहीही कळत नाही. मी एक अनपढ गवार माणूस आहे. मराठीत बोला ना. You are illiterate. You are from municipal school. You don't understand English. Okay, still I am explaining in Marathi. Very highly qualified stool in center. I am standing on the stool and one car is coming in 1947 whatever you know. One car came and bus stop in my leg. I was very joke, you know. Shut up. नाही तुम्ही करता काय? मला का धंदा काय तुमचा? धंदा. हो तुम्हाला सांगायला विसरलो. धंदा मीन्स very highly qualified. On stool on the road side, I am standing on desert, and one car is coming to my leg, and in 1947 what happened, you know? काय तुम्हाला कळत नाही मराठीत बोल. तर मी ट्रॅफिक पोलीस आहे. हायली क्वालिफाईड. तुम्ही ट्रॅफिक पोलीस आहात? तर हिला पळवताना जी गुंड ज्या गाडीने पळाली त्या गाडीचा मी नंबर टिपलाय. हा बघा. You can read my Marathi, no? Yes. Illiterate, no? That's why I'm very surprised in my mind here. Come on. Stupid English. ठीक आहे. हा नंबर आहे. तुमच्या डोळ्याचा नंबर काढून घ्या. हा तुमच्या बक्कलचा नंबर दिसतोय. There is very doubt in my because there is dot in my मोतीबिंदू eyes. That's why there is problem in my. Listen this thing. कुठे सापडला तुला? Listen. हे वाचून ऐका असं. You can't understand English. It's very problem for my mind here. कुल्फी वाला 15 रुपये, प्लास्टिक वाला 30 रुपये, फूल वाली 5 रुपये, लॉटरी वाला 10. मला वाटतं
खाकी कपड्यातल्या समाजसेवका ही तुझी हप्ते गोळा करण्याची लिस्ट असावी. राहू दे तुझ्या जवळ, तुझ्या कामात. पण डॅडी तुम्हाला सांगतो, हिच्याशी जर माझं लग्न झालं ना तर मी भ्रष्टाचार सोडून देईन. मी प्रामाणिक राहीन. प्रामाणिक प्रामाणिक ऑल मल्टीपर्पज इन माय माइंड. खरंच पुरी, तुला आता याच्याशी लग्न करायला काहीही हरकत नाही. अगं तू सुधारतोय. डॅडी मी मुळीच याच्याशी लग्न करणार नाही. अगं तू विचार कर, देशाचं किती भलं करशील तू. देश एक लाचखोर माणसापासून तरी वाचेल. विचार कर तू. डॅडी डॅडी जरा इकडं या. त्याचा अवतार बघे ना कसा आहे तो. ते बघा ना, त्याला जर आधी मॉडर्न व्हायला सांगा. हे बघा डॅडी, इमॅजिन आम्ही दोघं जर बाहेर फिरायला गेलो तर लोक मला काय म्हणतील? पोलिशीन बाई म्हणतील. आणखीन काय म्हणणार आहेत? लोक तेवढे वाईट नसतात बेटा. लोक तेवढे वाईट बोलत नाहीत. आणि मला साधी माणसं आवडतात. मी तुला सांग डॅडी, मला मॉडर्न नाही बेटा, मला साधी माणसं आवडतात. मला मॉडर्न नाही, साधी. मॉडर्न साधी माणसं. मॉडर्न मला मॉडर्न. डॅडी मला मॉडर्न मॉडर्न मॉडर्न. थँक्यू डॅडी, थँक्यू. त्याला कटवा डॅडी. माफ करा, मी आपल्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला, पण आपलं नशीब फुटकं होतं. त्याला मी काहीही करू शकतो. तुमचा मूड खराब होता. नाही बेटा, तुझा अप्रोच खराब. नो युअर फॅमिली एअर कंडिशन इज व्हेरी बॅड. बेटा तुझा अख्खा मॉडेलच खराब आहे रे. हे काय गल्ला? केस गळता. गल्ला गल्ला तुम्ही डोक्यावर ठेवता? तुमच्या डोक्यात ती खराब आहे का? नाही, तुमचा हात खराब आहे. माझा हात खराब आहे? मला बेटा एक सांग की माझ्या मुलीने तुला इथे बोलवलं होतं का रे? नाही. माझ्या मुलीने तुला सांगितलं होतं का की तू माझ्यावरती प्रेम कर? नाही. तू आपण स्वतःहून माझ्या मुलीवरती प्रेम करता? अरे माझ्या मुलीसाठी तुम्ही किती कष्ट घेता, किती कष्ट घेता. बसा ना तुम्ही, बसा ना. नाही बसा, बसा 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 बसा. साहेबा एक काम करायचं, 2 ग्लास थम्सअप एका हॉकी स्टिक मध्ये भरून घेऊन यायचं. काय त्याला यांचं स्वागत सत्कार वगैरे करायला नको का? नको, माझं पोट भरलं, मी जातो. मी जातो. नाही तुम्ही बसा. पैसे नाही, तुम्ही बसा. पैसे बसा बसा. लवकर घेऊन ये तू, लवकर घेऊन ये. पैसे हॉकी स्टिक घेऊन ये. हॉकी स्टिक घेऊन ये. पब्लिकचा पैसा पब्लिकला मिळाला. मला मिळालं, थम्सअप मिळालं. मी जातो. नाही मी जातो. नको. बघितलं साहेब, त्याने फक्त अर्धा तास ड्युटी केली असेल. पहिलं किती कमावले. ते पैसे इकडे दे. त्यांनी माझ्या मुलीला छेडलंय, तुझ्या मुलीला नाही काही. मी तुला सांगतो साहेबा, हा साला ट्रॅफिक पोलीस देखील नसावा. हा मला बहुरुपिया वाटतो, बहुरुपिया. हा हॅलो. हा कोण? अलाहाबादून अमिताभ बच्चन बोलतो. हाँ हेलो अमित जी, आप कैसे हैं? अजी मैं तो आपका कब से इंतजार कर रहा था फोन का. हाँ जी. हाँ. अरे भडव्या, चेष्टा मस्करीला काही सीमा असते रे. काय चाललंय, काय आहे तुझं? साहेबा या फोन वाल्याला मला मिळवून दे रे एकदा. हिच्या हाडाची भुगा करायची इच्छा होते मला. जाऊ द्या साहेब, कशाला टेन्शन घेत आहे? संध्याकाळच्या भाषणाची तयारी करायची आपल्याला. अरे हो, भाषण अजून व्हायचंय ना तयार. अरे काय रे बाबा. अरे भाषण अजून तयार व्हायचंय. सुमुखी तू बाहेर ये. तुझे बाप नाही, तुझा बाप कुठे का? अगं आपल्या साखरपुड्याची साखर परत मागितली आहे त्यांनी. हो, सगळ्या गल्लीत ती गोष्ट पसरली आहे. कोणाला तोंड दाखवायला जागा पण राहिली नाही मला. अरे पण झालंय तरी काय झालंय? तुझ्या बापाला विसरायची सवय आहे ना. मग काय मग आज दुपारी ते आमच्या घरात घुसले आणि माझ्या आईला तुझी आई समजून मिठी मारली त्यांनी. पुढे काय झालं? खुश काय होतेस तू तेवढ्यात? खुश काय होण्यासारखं याच्यात? थांब, मी तुला आता रडवतोच.
मी तुझ्या आईला आता छेडणार आहे. कुठे तुमच्या सासूबाई? सासूबाई, अहो सासूबाई. अरे तुला एखाद्या अशा वयस्कर बाईची छेडछाड करताना लोकांनी बघितलं तर ते काय म्हणतील? हे तुम्हाला लोकांचं काय सांगू नको. त्या सगळ्यांना माहिती आहे मला लहानपणापासूनच जुन्या पुराण्या आणि भंगार वस्तूंची खेळायची सवय आहे. तुझ्या या असल्या विचित्र स्वभावामुळे मला सुद्धा हे लग्न मोडून टाकावं असं वाटतंय. मी बरा मोडून देईन. हा तुझ्या माझ्या वडिलांच्या दोस्तीचा प्रश्न आहे. दोस्ती? हो. ही असली दोस्ती? हो. तू तुझ्या होणाऱ्या सासूला जुनी पुराणी भंगार वस्तू म्हणतोस. अरे पण तुझा बाप नाही तुझ्या सासूला छेडत? तुझ्याशी साखरपुडा झालाय ना म्हणून मी अडकून बसली. नाही तर मला सुद्धा एकापेक्षा एक मोठ्या घराण्यांची स्थळं सांगून आली. माहितीये ना. मोठे मंत्री संत्री जागीरदार आणि IAS ऑफिसर्स यांची स्थळं आली आहेत ना तुला. ऑफकोर्स काय माझ्याशी लग्न ठरलंय म्हणून ठीक आहे, नाहीतर जन्मभर कुमारी राहिली असतीस. हो असं वाटतंय तुला? मग मोडून टाक लग्न. बाबा तेच म्हणतात. मी बरा मोडून दे. तुला काय ग एखादा मोटारवाला आला तर जाशील त्याच्या बरोबर निघून तू? मी तुला सांगतो तुला आमच्या जुन्या विचाराशी जुळवून घ्यावं लागेल. हो आजपासून हे ड्रेसेस वगैरे घालणं बंद. काय छानपैकी नऊवारी साडी नेसायची. किती गोड दिशील माहितीये तू. असं मोठं कुंकू लावायचं, डोक्यावरून पदर घ्यायचा, किती गोड दिशील. आणि तुझं ते डिस्को फिस्को आपल्याला नको बाबा. तू छानपैकी मनाचे श्लोक नाहीतर रामरक्षा म्हणत जा. तू असं थिएटर बिटर म्हणू नकोस. तू असं काय करतेस? तू माझं ऐकत नाही. बोलायचं नाही. तू माझ्याशी आवाज बदलून बोलू नकोस. दिल्लीस की तू नेहमी असंच करतेस. सासूबाई अरे केव्हा आलाय? मी मगाशीच आलोय. बघा पण मला अजिबात वेळ नाही. मला सांगा तुम्ही तयार आहात? अहो जायचं कुठे वगैरे नाही हो. मला तुमचा विनयभंग करायचा आहे. नाही शपथ मी आईला तसं सांगून आलोय हो. टाळकं सडकून काढी तुझं. नाही खरंच मी आईला म्हटलं 2 मिनिटात येतो. मला 10 मिनिटं. काय बोलतोयस काय? माझे बाबा भयंकर चिडले. ते आले तर आणखीनच काहीतरी भयंकर. माझा ऐका. मी मला त्यांच्यापेक्षा मला प्लीज माझं तुम्ही ऐका. सासूबाई तुम्ही प्लीज काहीतरी करू नका. तुझं हे पार्सल तू माझ्या आईला काय सांगू? मी आता गेलो तर म्हणजे काय? अरे ये घाबरतोयस काय? आत ये. घरात कुंडी नाहीये. थेरडा घरी आहे. तुला किती वेळा सांगितलंय रे मला तर शिवीगाळ आणि उद्धटपणा अजिबात आवडत नाही म्हणून. अरे पण मला पसंत आहे ना. स्टोरीतील बटबटीतपणा, संवादातील धडबडीतपणा आणि भाषेचा उद्धटपणा हीच तर हिंदी सिनेमाची शान आहे. और हिंदी सिनेमा हमारी जान है. माहितीये मला. अगं भारतातून मुंबई काढून टाकली तरी भारत जिवंत राहील, पण हिंदी सिनेमातून बंबई या हिंदी काढून टाकली तर आमच्या डायलॉगची जानच जाईल. खरंय. पण काय हिंदी सिनेमासाठी आपली संस्कृती इतकी बदलायची काय गरज आहे? गरज आहे. मी सुदेश भोसले होतो तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं. हिरोचं नाव भोसले, त्यासाठी चोपडा, खन्ना, खान, वर्मा, शर्मा किंवा कुमार तरी असावंच लागतं. क्या बात आहे. म्हणून मी स्वतःला सुदेश कुमार केलं, पण काही उपयोग नाही. अगं नावातला मराठीपणा झाकल्याशिवाय हिंदीवाले आपल्याला जवळ करणार नाहीत. म्हणून शांताराम वणकुद्रेंचा V शांताराम झाला, रामचंद्र चितळकरांचा C रामचंद्र झाला, दत्ता नायकांचा N दत्ता झाला, चंद्रकांत नार्वेकरांचा N चंद्रा झाला, तसा सुदेश भोसलेचा B सुदेश झाला. आणि हिंदी सिनेमाची दार धाड 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 उघडू लागली. अगं जी मराठी माणसं मला हिंग लावून विचारत नव्हती ती आता लोणी लावायला लागलेत. असेल बुवा. पण सुदेश खरं तर पण मराठी माणसं दुसऱ्यांवर प्रेम करणारी असतात की नाही? पण तरी सुद्धा आपल्याकडे इतके गझल गायक आहेत बघ ना. पण त्यांची गाणी ऐकायला कोणी आपल्याला वेळच नसतो. हेच पाकिस्तानात कुणी मेहंदी हसन, गुलाम अली, हसन जहांगीर, नाझिया हसन वगैरे वगैरे येतात केव्हा आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो केव्हा? अरे त्यासाठी अगदी सदाशिव पेठेतल्या आपटे भावे चितळे गोपटे जोशी लिमये वगैरे वगैरे यांच्या मुलींनी सुद्धा गणपती पाण्यात ठेवले होते. म्हणूनच म्हणतो रती उर्फ रीटा, अब मैं सुदेश भोसले नहीं पी सुदेश हूँ. तुम मुझे भूल जाना पारो, भूल जाना तुम. हाय मेरे देवदास, मैं तुम्हें कभी नहीं भूलूंगी. प्रेम काय विसरायसाठी करायचं असतं? हो, आजकाल प्रेम हे विसरण्यासाठी असतं, सतवण्यासाठी असतं, सडवण्यासाठी असतं, रडवण्यासाठी असतं, खुजवण्यासाठी असतं, बरंच काही करण्यासाठी असतं.
प्रेमात सूर सुद्धा घ्यायचा असतो पारो, प्रेमात सूर सुद्धा घ्यायचा असतो. तुला आठवतं मी सुदेश भोसले होतो, तू एअर होस्टेस होती. मी तुला म्हटलं होतं डार्लिंग आय लव्ह यू. तू काय म्हणाल होतीस तुला आठवतं? हो आठवतं. तेव्हा मी तुला म्हटलं होतं की मूर्खा इथून चालता हो म्हणून. आणि मी तेव्हा सुद्धा इतका मूर्ख नव्हतो की चालत्या विमानातून चालता झालो असतो. काय बोलतोयस तू? तेव्हा तर तू माझ्यावर इतका पागल झाला होतास की माझ्यावर तुझी ओवाळून टाकायला निघाला होतास. माझ्या सौंदर्याची काय तारीफ करायचंस तू, आठवतं? अगं ताप नसताना सुद्धा माणसं तापातल्यासारखी बडबडतात कधी कधी. आजकाल शेकडो मुली माझ्या मागं पुढं फिरतात. हजारो फोन येत असतात रोज. काय? अगं आभार मान. वेळात वेळ काढून आम्ही तुमच्याकडे बघतो तरी. नाही तर तुमचं सगळं आयुष्य ना असंच आरशाच्या समोर उभं राहून गेलं असतं. आणि रोज एकच प्रश्न, आरशा मी दिसते कशी? अगं आम्ही म्हणून सहन करतो तुम्हाला. असं आरसा का म्हणाला असता माहिती? चौथ्या दिवशी ए बाजू लवकर बाजू, नाही तर फुटतो मी प्लीज. काय पचकायस तू? तेव्हा तू माझ्या डोळ्यांची किती स्तुती करायचास, म्हणायचास तुझे डोळे सागरासारखे अथांग आहेत. अगं तेव्हाच काय, मी आता सुद्धा तेच म्हणतोय. खरं? लेकिन हंसने वाली नैया नहीं अपन मेम साहब, अपन बहुत पछेल आदमी है मालूम. तुम्हारे चंगुल में फंसने वाला नहीं मालूम. अरे जाजा, मला पण तुझ्यासारख्या सडक छाफिरोची अजिबात गरज नाही. अगं थांब जाऊ नको लांब. अगं होतो की आजकालचे तरुण असल्या सडक छाप हिरोचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवतात आणि आपल्या प्रियसी समोर असले फालतू डायलॉग मारतात. असं म्हणायचं तुम्हाला? तिला मग आधी नाही का सांगायचं? किती घाबरले मी. मला वाटलं तू सिरियसली बोलतेस की काय. हे बघ सुदेश, आता माझे डॅडी येते. आणि यु नो ते जरा जुन्या वळणाचे. यू डोंट वरी मैं सेट कर लूंगा. बाय द वे थेरडगिरी काय म्हणालास? हॅलो कोण आहे? आम्ही बाबू मोशा আছি. कलकत्त्याहून बाबू मोशाचा फोन का? हा बोला. अरे केमन আছেন रे? केमन आछेन? ओ माशाय, मराठीत बोला. पुन्हा तोच फोन. अरे मला कुणीतरी याचा पत्ता द्या रे. आता घरात घुसतो ना की आयुष्यभर विचारत बसेल, थेरडी घरी आहे. हाय अंकल. डॅडी, मी याची ओळख करून देते. हा सुदेश. मी ज्या फ्लाईटवर असते ना त्या फ्लाईटवर हा नेहमी असतो. सुदेश. बी सुदेश. बी सुदेश. युआर मॅड्रासी? नो सर, 100% शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन. असं म्हणजे बी सुदेश नाव लावून महाराष्ट्रीयन म्हणून गेला लाज नाही वाटत? अजिबात नाही वाटत. नाही वाटत. तसं केल्याशिवाय महाराष्ट्रीयन लोक म्हणजे आपले मराठी लोक सुद्धा भाव देत नाही. असं तुम्ही डॉक्टर लागू, नाना पाटेकर, अमोल पालेकर, सदाशिव अमरापूरकरांना कधी डोक्यावर घेतलं तू? ते हिंदीत गेल्यावर ना. तसंच असतो. मराठी माणूस हिंदीत गेल्यावर त्याच्या मराठीपणाचा साक्षात्कार होतो आपल्याला. आणि मराठी आडनाव हे मद्रासी वळणाचं असलं तरच ते आपल्याला कलाकाराचं वाटतं. नाही प्लीज डॅडी, आय एक्सप्लेन इट. काय आहे की बी सुदेश सध्या हिंदी चित्रपट सृष्टीत धडपडतायत ना. हो, म्हणजे मराठीच्या सगळ्या निर्मात्यांचं दिवाळं निघालं का? नो असं काही नाही. बट यू नो आफ्टर ऑल हिंदी फिल्म्स आर हिंदी फिल्म्स. काय ते विलन. समुद्रातील बेटावर बंगले बांधून राहतात, दुबईत बसतात आणि मुंबईत स्फोट घडवतात. नाहीतर आपले मराठी विलन गजलेली कुराड खांद्यावर ठेवतात आणि मिशांना पिळ देत बसतात. आणि आपले हिरोईन्स, मराठी हिरोईन्स विराट वृक्षाच्या शेजारी उभी राहिली हिरोईन एखादी की आपल्याला कळत नाही वृक्ष कोणता आणि हिरोईन कळत नाही. कारण ते घेर एकच असतो एकदम घेर एकच. नाही तर आमच्या श्रीदेवी बघा, जया बघा, मंदा बघा, आपल्या काय त्या साडी नेसलेल्या चवळीच्या शेंगाच. हिरो कधी पटकन येतो, झटकन उचलतो, खांद्यावर टाकतो आणि निघून जातो. आपल्याला कळतच ना कुठे गेला. आपल्याला फक्त अशी पांदी दिसते. ए बाई तू आज जा. इथे हेवी वेट, लाईट वेट चॅम्पियनशिपच्या गोष्टी सुरू आहेत. डोंट वरी अंकल, डोंट वरी. मी सेन्सर्ड भागच सांगतो. थांबा, तुम्हाला सांगतो काय झालं. एक मस्त किस्सा सांगतो तुम्हाला. एका मराठी फिल्मचं शूटिंग करत होतो. अच्छा. कमरे इतका जमिनीत बसलो. खरंच. आणि मला बाहेर काढायला 6 तास लागले.
अहो 1 वर्ष झालंय भारतातला एकही हाडवैद्य तयार नाही झालं. माझं मोडलेलं हात तोडायला. मग नक्कीच तुम्ही ती कुदरत की देनची जाहिरात करणाऱ्या बाईला उचलला असेल. अरे मी ओळखतो त्या बाईला. त्या बाईने नुसतं जागता जागी 2 उड्या मारल्या ना तर 2 वर्ष तिथे गवत उगवत नाही. अंकल यू आर व्हेरी नॉटी अंकल. तुमची सिने क्षेत्रावर फार बारीक नजर आहे. नाही तशी माझी बऱ्याच क्षेत्रावरती बारीक नजर आहे. नजर माझ्याकडे वळवतं का डॅडी? हे माझ्याशी लग्न करू इच्छितात. काय मिस्टर खरं आहे का? जी अब्बा हुजूर. अब्बा हुजूर मी जी ससुर जी. कादर खान जी. मी कादर खान. आइए आइए महमूद अली जी, मुमताज अली जी, आइए 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 आइए. जय मी अब्बा हुजूर कादर खान महमूद. आइए आइए सायरा जी, आइए आइए. लाजली सायराजीची आजी आहे ना म्हणून जास्त लाजली ती. फिल्म अगर जल्दी सेंसर करवानी है तो ये सब हथकंडे अपनाना ही पड़ते हैं. अच्छा. इंडिया में पाकिस्तान का माहौल दिखाना पड़ता है. मंदिर के साथ साथ मस्जिद भी दिखानी पड़ती है और भजन के साथ साथ तो कव्वाली सुनानी ही पड़ती है. अंकल मियाँ भी है यहाँ, बीवी भी है यहाँ, महमूद भाई जैसे काजी भी है. तो फिर आप दोनों की क्या नाराजगी है? आप दोनों हम लोगों की शादी, हमारा निकाह इसी वक्त इसी जगह पढ़वाइए. अच्छा. और हमारी फिल्म हिट करवाइए. नाही हिंदू मुसलमान धर्माच्या प्रश्नावर भलेही झगडत राहोत पण या फिल्मसाठी मला मात्र राष्ट्रीय पुरस्कार नक्की मिळणार आहे. साहेब पुरस्काराचा राहू द्या पण आपला पिक्चर नक्की टॅक्स फ्री होणार. म्हणजे हो एका निर्मात्याला त्याचा पिक्चर टॅक्स फ्री करून हवा होता म्हणून त्याने हिंदू हिरोईनचा पालक मुसलमान दाखवला आणि मुसलमान पोरग हिंदूच्या घरात वाढवताना दाखवला. एका फटक्यात पिक्चर टॅक्स फ्री. मालवी जी निगाह पड़ी. बेटी निशे खातून क्या तुम्हें इस मुस्तंडे बी सुदेश के साथ निकाह कबूल कबूल है जनाब बी सुदेश? क्या तुम्हें इस बीवी कबूल है? कबूल है. अरे काय कुबुले काय कबे डोक्यावरचं हटके काढते. ओढक्या बाईचं काय दिसतोय आणि तुम्ही निघायचो जायचो बोलू ना बोलत नाही बापाला लग्नाची बोलणी करायला. आप यही चाहते हैं तो हम अपने वालिद को जरूर ले आएंगे. पर याद रखिएगा अंकल, याद रखिए हम आपकी बेटी से मोहब्बत करते हैं और हमारी मोहब्बत के बीच में कोई दीवार आई तो हम उस दीवार को गिराने में कोई कसर बाकी नहीं रखेंगे. कोई कसर काय करतो काय माझ्याजवळ हा एकच ड्रेस आहे. किती दिवस घालू मी हा? काय बिघडलं? काय बिघडलं? एक ड्रेस ते आहे ना. या देशात 70% लोक उघडे राहतात. हा ड्रेस जर साहेबांनी लॉन्ड्रीत टाकला ना तर मी 100% उघडा पडेल. अरे माझे सगळे कपडे दाबून बसला यार हा फिरला. अहो माझे वडील तिथे संशोधनात मग्न आहेत. त्यांना नाही खाण्यापिण्याची फिकीर आणि तुम्हाला कपड्याचं पडलंय. अरे दार लावून कसं संशोधन करतो हा फिरला? संशोधन हे दार लावूनच केलं जातं. मला काय त्रास होतोय? माझे कपडे यात मी इथे मला त्रास नाही होणार का? सापडलं शोध लागला. थांबा तिथेच थांबा. आपण 6 महिन्यांनी भेटतो आहोत. जरा थोड्या 2 प्रेमाच्या गोष्टी बोलूया ना. हा संशोधन पूर्ण झालं. काय शोधलं? एक इंजेक्शन शोधलं. इंजेक्शन शोधलंय. इंजेक्शन शोधलं. 6 महिने आतमध्ये कोंडून घेऊन एक इंजेक्शन शोधलं. मी 5 मिनिटात आणलं असतं समोरच्या मेडिकल स्टोर वरून. काय झालं? 5 मिनिटात आणलं असतं म्हणे. इंजेक्शन काय असं तसं नाहीये. हा माझा खास शोध आहे. हे इंजेक्शन एखाद्याला दिलं की तो जी व्यक्ती बनायचं स्वप्न पाहत असेल ना ती तो बनतो. समजलं का? आता बोला. बर
बर तुम्ही कसलं इंजेक्शन शोधलंय? मी सिनेनटांचं इंजेक्शन शोधलंय. म्हणजे आता असं बघा, मी जर एखाद्याला अमिताभचं इंजेक्शन दिलं ना तर तो माणूस काही काळ अमिताभच बनतो. यांना गिरणीच्या भोंग्याचं बॅकग्राऊंड म्युझिक नकोय. सासरेबा तुम्ही असं करा, मला अमिताभ बच्चनचं इंजेक्शन टोचा, हिला रेखाचं इंजेक्शन टोचा आणि तुम्ही अमरीश पुरीचं इंजेक्शन घ्या. मोगेंबो गुस्सा हुआ. मोगेंबो गुस्सा हुआ, रागवले मोगेंबो. बरं मला तुम्ही एक सांगा, तुम्ही मराठी नटांचे पण इंजेक्शन शोधलेत का? हो, मी मराठी नटांचे पण इंजेक्शन शोधलेत. श्रीराम लागूचं, निळू फुलेचं, अजून दारा कोळकेचं, सगळे सगळं. अरे वा वा वा, मग तर मजाच मजा आहे. मग तुम्ही एक काम करा सासरे बुवा, आपल्या कोपऱ्यावरचा जो पांडू माळी आहे ना, त्याला डॉक्टर लागूचं इंजेक्शन द्या, म्हणजे तो सतत आपल्या खर्चात भाजी विकत बसेल. मजा आहे नाही मजा. पोरींनो, माझ्या सासऱ्यांसाठी आणि तुमच्या आजोबांसाठी एक जंगी पार्टीचं आयोजन करा आणि एक मोठी प्रेस कॉन्फरन्स बोलवा, पत्रकार परिषद. डॅडी, नाना ना एक गणपत पाटलांचं इंजेक्शन तयार करायला सांगा. गणपत पाटलाचं इंजेक्शन म्हणजे त्या तुझ्या ट्रॅफिक हवालदारासाठी का? येस, फॉर विजय. मी त्याला असा धडा शिकवणार आहे ना डॅडी. नको बेटी, तू त्याला धडा शिकवू नकोस. त्याला वरच्यानीच धडा शिकवून पाठवलेला आहे. सौ सुनार की और एक लुहार की. दादी, तुम्ही माझ्या सुदेशसाठी ना नाना अमिताभचं इंजेक्शन करायला सांगा. नको नको, तो आत्ताच मला युसुफ खान बनून माझी ठासून गेलेला आहे. आणखीन अमिताभचं इंजेक्शन नको. विषाची परीक्षा नको. ठीक आहे, पण डॅडी कमीत कमी आमिर खानचं तरी करायला सांगा. आमिर खान? सासरे बुवा एक ऑर्डर आली, आमिर खानचं इंजेक्शन बनवा. नाना, त्यापेक्षा तुम्ही असं एक इंजेक्शन का नाही तयार करत की जे दिल्याने तो माणूस अगदी प्रामाणिकपणे वागायला लागेल. क्या बात है, क्या बात है. प्रामाणिकपणाचं इंजेक्शन. वा सासरे बुवा, तुम्ही हे इंजेक्शन तयार करात. आता देशाला अत्यंत गरज आहे प्रामाणिकपणाची. नाही नाही, असलं इंजेक्शन मी बनवणार नाही. स्मगलर्स मला गोळ्या घालून ठार मारतील. त्यांच्या हातून जर सुटलो ते राजकीय पुढारी मला मारतील. आणि त्यांनी जर सोडलं ना तर धर्मवेडे माझा खून करतील. नाही, आणि या सगळ्यांनी जर तुम्हाला सोडलं ना तर मी तुमचा मुर्दा नक्की पाडेल. हो, तुम्ही मरा. तुम्ही मरायला हवं सासरे बुवा, तुम्ही मरा. आम्ही तुमची मोठी समाधी बांधू. तुमच्या मृत्यूदिनी आम्ही राष्ट्रीय सुट्टी जाहीर करू. म्हणजे चांगल्या माणसाचा सत्कार करण्याची ही आमची नॅशनल पॉलिसी आहे. तर पोरींनो, तुमच्या आजोबांचा आणि माझ्या सासऱ्यांचा जाहीर सत्कार झालाच पाहिजे. आणि काय माहितीये का पोरीनो, तुमच्या या आजोबांच्या शोधाबद्दल आपण सगळ्या गल्लीत लाडू वाटूया. यांच्यासारखे गोड गोड आणि हिच्यासारखे गोल गोल. अरे साहेबा, हे साहेब्या, अरे कुठे गेला रे हा? याला अख्खं दुकानात रिकामं करून आणायला सांगतो मिठाईचं. साहेब्या, हे साहेब्या. कान खोल कर सुन लो गाँव वालों, अगर इस प्रोफेसर के लोगों को छुड़ाने के लिए कोई आगे बढ़ेगा पूरा गांव जला दूंगा. ए साहेब्या, तुला काय झालं आता? ऊपर से बुढ़िया बना दूंगा गुड़िया. कौन कहता है मुझे साहेब्या? कसम चंबल की अगर दोबारा बोले तो उड़ा दूंगा. नाम नहीं कहूंगा, राम सिंह. एक कानाखालीचा आवाज काढला साल्या. गातवार बाळा तिथे. सासरे बुवा, इकडे या जरा.
अक्षया यांना काय केलंय तुम्ही? यांचं काय करून ठेवलंय तुम्ही? कपडे घ्यायला खिडकीतून घुसला ते. अच्छा, त्यांना आराम सिंगाचं इंजेक्शन दिलं चाचणी म्हणून चाचणी. पण तसं आम्हाला यांच्यापासून काही धोका नाहीये ना. तसं नाही, इंजेक्शन उतरस्तोवर काहीही करू शकतो. आता मला तुम्ही एक सांगा, हा हराम सिंग कोण होता? हा काय करत होता? याचे गुण अवगुण वगैरे काही तुम्ही सांगू शकाल? मला माहिती देऊ शकाल? द्या, मला फार उपकार होतील तुमचे माझ्यावर, ते द्या. हा पुरुषांना मारायचा आणि बायकांना पळवायचा. वा वा, हा गुण आपल्याला आवडला. बायकांना पळवायचा. पळा पोरींनो, पळा. हे तुमची मुलाखत घ्यायला आले. हे कोण? मी दैनिक चमत्कारचा पत्रकार. अच्छा, मी काय करू? नमस्कार. नमस्कार साहेब, मला तुमची मुलाखत हवी. मुलाखत? मुलाखत कशी? अहो तुम्ही बसा तिथे, बाजूला बसा. अजून भाषणाची तयारी करायची. मुलाखत घ्यायला आले. चला ये साहेब, तुम्ही बसा. बसा. चला, भाषणाची तयारी करूया. चला चल. काय वाजवा दे तू. हा, तर बंधूंनो आणि भगिनींनो, चालेल ना, हे आहेत ना. नाही तरी आपल्याला कुठे मनापासून म्हणायचंय रे, म्हणून सांगतो. हा, तर बंधूंनो आणि भगिनींनो, आजची सभा अतिशय महत्वाची आहे. शांतीचा, बंधुप्रेमाचा, सामंजस्याचा संदेश आपल्याला घरोघरी पोचवायचा आहे. यापुढे मानवी रक्त वाहवले जाऊ नये, गरीब नाडले जाऊ नये, चेहऱ्यावरचे हास्य कोमेजले जाऊ नये, म्हणून माझ्या बंधूंनो, आपण डोळ्यात तेल घालून जागो राहायला पाहिजे. हे काय? अहो ही सवय आहे माझी, सवय आहे माझी. ही तुमची सवय. सवय इथे चालणार नाही. विसरलो ना मी कुठे? डोळ्यात तेल. डोळ्यात तेल, डोळ्यात तेल, डोळ्यात तेल कुठे गेलं? हा, तर माझ्या बंधूंनो, आपण डोळ्यात तेल घालून जागा राहायला पाहिजे. आपल्या देशाची मान ताट राहायला पाहिजे. आपल्या देशाची शान वाढती राहिली पाहिजे. गरीब लाचार असता कामा नये, श्रीमंत माजोरी होता कामा नये. घराघरात आपल्याला समतेचा संदेश पोहोचवायचा आहे. द्वेषाच्या अग्नीला काय भाषण. हा तर एक नमुना झाला यार. दुसरा नमुना बघ बघ बघ. म्हणजे हे जे भाषण आहे ना, ही जुन्या विचारांच्या लोकांची मतं मिळवण्यासाठी. हा बघ, नमुना बघितला म्हणजे असं थोडस रडका चेहरा करून, रडका सूर लावून बघ. माझ्या मातांनो आणि भगिनींनो, माझ्या लेकी सुनांनो, नाकापर्यंत येणारे डोक्यावरचे ते घुंगट कुठे गेले? डोक्यावरून पदर घेणाऱ्या त्या 9 वारी साड्या कुठे गेल्यात? एक काळ असा होता की महाराष्ट्रीयन मुलगी 1 वर्षाची झाली की ती 9 वारी साडी नेसायची. पण आज त्या 9 वारी साड्यांचे विणकर पोटासाठी लुंग्या विणतायत. तर मी प्रत्येक स्त्रीला एक गोशा घालायला दिला असता. यांना काय झालं? काय झालं ना? हा गहीवरून भाषणाचा परिणाम. हा आपल्या भाषणाचा परिणाम आहे. जरा जोऱ्याने रडा हो, लोकांनाही कळू द्या. बघितला परिणाम? तर एक गोशा बक्षीस म्हणून दिला असता. जिथे गोशाची सिस्टीम असते त्यांना भीती असते की या गोशात आपल्याच घरचे सामान सुमान न निघो. किंवा भगिनींनो, हा बॉम्बकट, हा बॉम्बकट, हा बायकट, हे काय पाहतोय काय मी? कुठे गेले ते शकुंतलेसारखे लांब सडक केस? कुठे गेला तो कालिदासाने वर्णन केलेला केशकलाप? तेव्हा माझ्या मुलींनो, माझी तुम्हाला हात जोडून प्रार्थना आहे. माझ्यासाठी नाही, देशासाठी नाही, निदान ईश्वरासाठी तरी घुंगट घेतलाच पाहिजे. हॉटेलात जाऊ नका, घरातच राहत चला आणि आपल्या खानदानाची इज्जत वाढवा वाढवा वाढवा. कसं वाटलं? या बात कसं वाटला? हो, की नाही? फर्स्ट क्लास. आधी
डॅडी मला रेस्टॉरंट मध्ये जायचं फ्रेंड्स बरोबर. मला जरा यायला उशीर होईल. ओके आरामात ये, आरामात ये. नाही आलीस तरीही चालेल. काय साहेब काय झालं? दुसऱ्यांच्या पोरींना घरात बसवून ठेवायला सांगा मग आणि आपल्या पोरींना मात्र वा वा वा, उद्याची हेडलाईन तयार. प्रोफेसरांचा कोरडा उपदेश. मी पुढारी आहे. मी काय साधा सुद्धा माणूस नाहीये काही. मी असामान्य माणूस आहे. मी जे सांगितलं आहे सामान्य लोकांसाठी सांगितलं होतं, माझ्यासाठी थोडीच काय. अरे साध्या सर साहेब, भाषण तर फार छान झालं. मग आता करायची मुलाखतीला सुरुवात. मुलाखत हो, मुलाखती का सुरुवात? अरे हो, मुलाखत घ्यायची आहे ना, घ्या यांची मुलाखत. यांची? या कोण? या कोण? हे आमचं गलबत. गलबत? वा वा वा, छान आहे, छान आहे. काय छान आहे हो? नाही म्हणजे यांच्यासाठी आमच्याकडे सदर छान आहे. अच्छा अच्छा. म्हणजे आता असं बघा, बरं वाईट चांगलं चुंगलं अशी सदर असतात की नाही. उरलं सुरलं. उरलं सुरलं. हा, उरलं सुरलं. हा, सदराचं नाव. सदराचं नाव उरलं सुरलं. नाही पण मला एक सांगा, तुम्ही ह्या सदरात काय छापता नक्की? छापता बघा, म्हणजे असं बघा की तुमचं सरलं आयुष्य कसं गेलं आणि उरलेलं कसं घालवणार, हे आधी काय आवडायचं आणि आता काय आवडेल. आधी काय आवडायचं, आता काय आवडेल आणि आता काय आवडतंय ते मी तुम्हाला दाखवतो. चला निघा. निघा सर, मुलाखत घेतोय लेखाचा. मुलाखत उरलं सुरलं म्हणे सदर. मला की नाही थोडेसे पैसे हवे होते. थोडेसे? किती आणि कशाला? काय माहिती का, मोहनजोदरोच्या उत्खननात सापडलेला एक मातीचा तवा मला विकत घ्यायचाय, शोकेस मध्ये ठेवायला. किंमत फारशी नाही काही. किती आहे? फक्त 50,000. अय्या, फक्त 50,000? फारच कमी आहे नाही? द्या ना. एक काम कर, आपल्या कपाटात पिस्तूल आहे, ते घे, बँकेत जा आणि पैसे घेऊन ये. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थ नाहीये. मी तुला बोलायला बोलावलं होतं का? तू आलीस, मी नाही बोलवलं. ठीक आहे, निघा. तू ऐकत बसला होता का रे? मी इथंच होतो. कुठं? इथं माझ्या मागं? नाही, मी सल्ला द्यायला थांबलो होतो. कसला सल्ला? म्हणजे की बाईसाहेबांनी पिस्तूल घेऊन जायची काही गरजच नाही. का? पिस्तूल शिवाय जरी बाईसाहेब गेल्या बँकेत तरी त्यांना कोणीही पैसे देतील. मला जाऊ दे, नाही बोलत तुझ्याशी. इंजेक्शन बनवणारे सायंटिस्ट तुम्हीच का? नाही, मी नाही. आमच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट आल्या तुमच्या. नाही, तो मी नाही. ते आमचे सासरे आतमध्ये. बोलवा त्यांना. तुझ्या बापाचा नोकर आहे का? अरे सासरे ना तुमचे ते आले. मला तुमची सगळी इंजेक्शन तपासायची आहे. तपासायचे? हो. तपासायचं काय, त्याच्यात टोचूनच घ्याय. नाही, त्याचं काय, सासरे बुवा त्यांच्या पोलीस स्टेशन वरती कंप्लेंट आलेले आहेत. त्यांना ते नाही, ते तुम्हाला काही कळणार नाही. तुम्ही ना आतमध्ये घेऊन जा, लॅबोरेटरी दाखवा. हो, मला लॅबोरेटरी चेक करायची आहे यांची. चला टळा इथून, टळा. कोणी डोकं खराब करून घ्यायचं? हो साहेब, मगाशी मी नानांना चहा द्यायला गेलो होतो, तेव्हा ते एका मांजरीला श्रीदेवीचं इंजेक्शन देत होते. मांजरीला श्रीदेवीचं इंजेक्शन? हो. अरे जर हा प्रयोग सफल झाला तर उद्यापासून आपल्या दारासमोर भोक्यांची लाईन लागेल अनिल कपूरचं इंजेक्शन घ्यायला. याचं काही खरं नाही, याचं काही खरं नाही.
माझा इंटरेस्ट होता प्रताप. आता मी कोणत्या तोंडाने चौकीवर जाऊ? हसता काय? पोलिसाचा बोनसाय. अरे बघ ना आपला कायदा किती संकुचित झालाय तो. मी काही नाही केलं, यांनी स्वतःच टोचून घेतलं इंजेक्शन. मी नाही म्हणत होतो, स्वतः टोचून घेतलं. कायदा किती संकुचित झालाय रे. साहेब हे पोलीस लोक हप्ता घेतल्याशिवाय शांत होत नाही. एकेकाला मारून असं लंबा करीन की आईचं दूध विसरून जाल. अरे बाबा मी आईचं दूध केव्हाच विसरलोय. आम्ही म्हशीचं दूध पितो आणि एवढं संतापतो कशाला आहे रे. अरे आता तू एवढा झाला त्याचे फायदे किती आहेत ते बघ ना. आलो मी तुझ्या लेवलला. बघ सांगा बघ. थिएटर मध्ये गेला अर्ध तिकीट, बस मध्ये बसला अर्ध तिकीट, ट्रेन मध्ये बसला अर्ध तिकीट. हे फायदे किती आहेत. लेडीज मध्ये शिरला कुणी बोलणार नाही, जवळ बसू शकतो. हो शास्त्री साहेब आणखी एक माझं काम करा. माझ्या बायकोला माझ्या एवढंच करा, नाही तर प्रॉब्लेम निर्माण होईल. प्रॉब्लेम काही होणार नाही. आम्ही आहोत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. साहेबाला घेऊन जा. चला. हा हे करतील तुमची व्यवस्था. नाना तुम्ही त्या सुदेशला कसलं इंजेक्शन दिलंय? अहो डॅडीने त्याला सुसंस्कृत मराठी माणसाचं इंजेक्शन द्यायला सांगितलं होतं. मी त्याला सुसंस्कृत मराठी माणसाचंच इंजेक्शन दिलंय. नाही अहो तो मग असा का वागतोय? अगं समोर निळू फुलेचं तयार होतं, अशोक सराफचं तयार होतं, श्रीराम लागूंचं तयार होतं, त्याच्यातलंच एक दिलं. आता समोर हिंदी सिनेनटांच्या मिश्रणाची बाटली पडली होती, ती तो गाडो प्यायला त्याला मी काय करणार. त्याच्याकडे लक्ष ठेवू नये तर त्याच्यातला शक्ती कपूर जागवायचा. जा 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 लवकर. नाना तुम्ही त्या उद्याला कसलं इंजेक्शन दिलंय? दातखिळी बसायसारखी तर गप्प काय? अगं घाबरू नकोस. घाबरते कशाला एवढी? एकदा त्या इंजेक्शनचा परिणाम सुरू झाला ना की तूच म्हणशील की त्याची दातखिळी बसलेली बरी म्हणून. जा जा जा. अहो पण तुम्ही नक्की केलंय काय? मी त्याला पप्पी लहरीचं इंजेक्शन दिलं, समजली का? आता बघ बाहेरून आणलेल्या ट्यून्स वर इथं सगळ्यांना कसं नाचायला लावतो ते बघच तू. हद्द झाली तुमच्या पुढे. काय गंमत आहे. नाना तुमने ये क्या किया? तुम्ही हे काय केलं नाना? अगं मी तुला कुठलं इंजेक्शन दिलं नाही, असं काय करतेस तू? मला नाही. हा त्याच म्हणतेस. आता त्याला तूच म्हणत होतीस ना की पोलिसात राहून तो भ्रष्टाचार करायला लागला, पैसे खायला लागला, त्याला लोकांचा विनम्र सेवक बनवा. म्हणून मी त्याला काय केलं माहितीये? स्वातंत्र्यपूर्व काळातल्या गांधीवाद्याचं इंजेक्शन दिलंय. काय केली गंमत? गंमत कसली नाना? तुम्हाला माहितीये का डोस जरा जास्त झालाय. असं म्हणते? फारच विनम्र झालाय हो. मला सुद्धा लाजतोय. हो बघूया. डोस जास्त झालं दिसतं. थांब 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 जास्त. सुदेश तुझ्याचं काय झालं रे? लपक झपक. न तुम आती है और न मौत आती है, पर जोराबाई बहुत अच्छा रोती है. सुदेश एक तर डॅडी लग्नाला परमिशन देत नाहीये आणि वरती मला जोराबाई म्हणतात. अरे रडू नको श्रीशी, ये तो दुनिया की रीत है रे. ये दुनिया वाले ना तो खुद चैन से जीते हैं ना दूसरों को चैन से जीने देते हैं. आहे की अजनीशी आंसू को पोंछ दो. सुदेश आता जर का तू नीट वागला नाहीस ना तर मी तुला असा धडा शिकवीन की तुला आयुष्यभर लक्षात राहील. अबे जा. मला धडा शिकवणार. तेरा बाप मक्की चूस कंजूस तेरडा तेरडा म्हातारा तिची बेटी तू. मला धडा शिकवणार. डॅडीला शिव्या देतो. आज पण घे तुमचा. मला दम देते. माझ्यापासून वयाने लहान आहे. तू लहान आहे माझ्यापेक्षा. मला दम देतेस. तुझ्याशी लग्न नाही करत. जा चालती हो. रडू तुझ्या मायला रडते काय कोणाला दाखवतो त्याला नाही चालतो. त्याला ना तुझ्या आईच्या मारे तुझ्या बाबा तुझा तिला खेळायला सांगते. येत नाही. नाडी करायला चालली काय तिच्या मारी चंपा.
करतोस हे उदय? वेळ लागला का तुला? अरे कोणी ऐकलं तर? अरे Come on, baby, dance. Come on. अरे आई बाबा काय म्हणते? Come on, baby, to hell with them. Let's dance. Listen to the music. Come on, listen to the music and dance. Come on. Come on, baby. Yeah! आपलं काय चाललंय मला कळलं काही. मी वाचेन का याच्यातून? मी वाचणार आहे. अरे काय करतोय सुद्धा? अरे काय झालंय का तुला? Come on, Sesame, come on, dance. अरे अहो हे काय करतोय हा? नाक बाई नाक. यांच्या घरात सासूचं लावून baby, झाल्याशिवाय हे अगं सुमुखी, अगं सांभाळ. काय करतोय हा? अहो इकडे येऊन जा तू. ते कठीण काम आहे. वर जायला कोण सांगणार आहे? विजय असं काय करतोय? सारे इतके दिवस तू माझ्यावर प्रेम केलंस. प्लीज विजय, ऐसा मत धोका देना यार. एक भारतीय स्त्री असून तू एका पुरुषाच्या मागे लागतेस. This is very bad and sad patch on my body यार. I don't like this nonsense. अरे पण इतके दिवस तू माझ्या पाठीमागे होतास ना. इतके दिवस मला वाटायचं, इतके दिवस मला असं वाटायचं की जगातली सर्वात सुंदर स्त्री तूच. माझ्या डोळ्यात फक्त तू तू आणि तूच. पण नंतर मी जेव्हा सकाळी उठून आरशात पाहिलं तेव्हा मला कळलं की मी चकणा आहे. त्यामध्ये देखणे अजिबात नाही. आणि मी पथभ्रष्ट झालोय ग. तेच म्हणाले, तेच रामा रामा म्हण. अरे हो, पण मी आता पुढे काय करायचं विजय? काही काळजी करू नकोस, काही काळजी करू नकोस. अगं तुझ्यासाठी मी एक सुंदर राजबिंडा राजकुमार मुलगा शोधीन. याचा आलिशान बंगला असेल, 4-5 मर्सिडीज गाड्या असतील. दररोज ऑफिस मधनं आल्यावर रात्री झोपताना तुझ्या बाजूला येईल तो. आपली कवळी एका हाताने काढेल, एका हाताने बुबुळ काढेल आणि तुला म्हणेल चल आपण हनीमून करूया. होय ताई, असाच मुलगा मी आणीन तुझ्यासाठी. ताई ताई हो विजय, तुम्हाला ताई म्हणतोय? ताई तूच काय? अगं पण चित्रातली स्त्री पाहणं सुद्धा मला वर्ज्य आहे. बिकॉज आय एम सफरिंग फ्रॉम बीपी अँड डायबिटीज. पण तुझ्यासाठी आता मी बाजारातनं खारी शेंगदाणे सुद्धा आणू शकत नाही. अरे मग आता मी काय करू? हो प्रभू विष्णू, वा वा वा. ते बघ भोले शंकर. ते काय बर्फात मांडी घालून बसलेत. अरे बापरे, थंडी बिंडी वाचत नाही का तुम्हाला? आणि गजानन महाराज, ओ माझी प्रार्थनेची वेळ झाली, मी आता निघतो. थांबू काय आणखी थोडा वेळ? नाही, मला गेलं पाहिजे. माझ्या प्रार्थनेची वेळ झाली. करो विजय, तुम्ही राखी की सौगत है. जमले मी लढून सुदेश. हे बघ, जोपर्यंत तुझ्या अंगातली अख्खी फिल्म इंडस्ट्री जात नाही तोपर्यंत मी तुझ्या बरोबर कुठे येणार नाही. अरे चला चल पट. जो कुछ बात करने का शॉर्टकट में बात करने का. अपने पास टाइम नहीं, मालूम? पब्लिक के पास भी नहीं. क्या नहीं है? टाइम नहीं है. चल पट. आणि एक लक्षात ठेव, इतक्या उंच आवाजात आणि नाटकीपणे माझ्याशी बोलण्याची गरज नाहीये. नादान लड़की, बिल्ली के दूध के दांत गिरे नहीं, लगी शेर के मुंह में हाथ डालने. हम राजा थे, राजा हैं, राजा.
कशासाठी चाललाय कळेल का मला? ये घटिया इंसान हमें नाचने पे मजबूर कर रहा है, इस राजा को नाचने पे मजबूर कर रहा है और हम मोहब्बत के खातिर नाच रहे हैं। आपण सगळ्यांनी एकत्र मिळून हे मूळच नष्ट करूया, सगळीकडे प्रेममय वातावरण निर्माण करूया, या तिघींना धरून जगातल्या सगळ्या स्त्रियांना आपण भगिनी मानूया. अबे जा, जगातल्या सगळ्या स्त्रियांना बहिणी म्हणलं, लग्न मी तुझ्या बापाची करणार. अरे विजय, हे काय काय चाललंय काय रे? ह्यांना कोण आवडणार? डॅडी कुठं आहे? डॅडी कशाला यांना स्थळ आणलंय? अरे डॅडींना ह्यांना कोणालाही आवडणं शक्य नाही म्हणून स्वतः इंजेक्शन घ्यायला गेले. हो मम्मी, हो ना. आले. इसकी सजा तुम्हें मिलेगी. ये तीनों लड़कियां तुमसे प्यार करती है ना? ये गब्बर को इन तीनों का बाप चाहिए कालिया. गब्बर को तेरा भी बाप चाहिए कालिया. ठीक है ठाकुर, ठीक है. ये बात तुम पहले भी कह चुके हो, अब फिर कह रहा हूं. मैं अपने बाप को जरूर लाऊंगा, लेकिन तुमसे एक विनती है गब्बर, अगर तुमने मेरे दिल को तोड़ा तो ये इंसान घुट घुट के मर जाएगा, घुट घुट के मर जाएगा, घुट घुट के मर जाएगा. कौन है रे? अल्लाह, मैं तो कुछ कह भी नहीं सकती. मैं तो सुहाग की दुश्मन तवायफ. मेरा नाम उमराव जान. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. तवायफ गब्बर के अड्डे पे खुद चली आई. तवायफ को गब्बर उठाता है कालिया. उठा दे इसे. साहेब, मी साहेब आपला साहेब आपले हे दागिने की नाही चोरीला जाऊ नयेत म्हणून मी दागिन्यांना साजेसा असा हा वेश. मूर्खा, तो आधी तू तो आधी वर करू नको, ते वर करू नको. पण साहेब मला चालता येत नाही ते. रांगत जा, नाही तर वर करू नको ते. आणि आता निघा रे, तुम्ही पण निघा ना. जा घर आहे ना तुम्हाला. जा तुम्ही निघा ग पूर्वी. निघा चला बाहेर. तुमचं काय म्हटल्याच्या तुम्ही जाणार नाही. आकाशातल्या बापा, अरे वेळात वेळ काढून माझ्या सासऱ्याला उचल रे बाबा. काय एक एक इंजेक्शन तयार करून ठेवली, डोक्याला ताप करून ठेवलाय रे बाबा. ताप करून फार बुडालो. अरे कुठल्या हलकट माणसानं ही गुप्त बातमी माझ्या घरातली फोडली. अहो काय सांगू तुम्हाला, घरातल्या सगळ्या वस्तू चोरीला गेल्या. अहो काही सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. अगोदर त्या अतिरेकीने मलाच उचललं. मग मी त्याला म्हणालो, अरे चोरायचंच असेल तर एखादी महत्वाची वस्तू चोरा. बरोबर आहे. तर त्यांनी मला पटकलं आणि आमच्या सौभाग्यवतीलाच उचललं. अहो काही सुद्धा शिल्लक ठेवलं नाही हो. त्यातला एक जण म्हणाला सुद्धा, अरे ठेव त्या बायना खाली. आपण काय त्या प्रोफेसर सारखे महामूर्ख आहोत काय म्हणाला? असं मी नाही, ते म्हणाले. अतिरेकी फटात मारायला पाहिजे त्यांच्या. अहो काही सुद्धा शिल्लक ठेवलं नाही, सगळं लुटून नेलं. अगदी अंगावरचे कपडे सुद्धा. हे कपडे कुठले? हे काय, हे तर माझं भाग्य आहे. अहो त्या नानाजींनी इंजेक्शन देऊन बुटका केलेला पोलीस आमच्या घरात भाजीच्या टोपली खाली लपला होता. असं मी त्याला विनंती केली आणि त्याच्याकडून बाहेर पडण्यापुरते हे कपडे मागून घेतले. ते तर बरं झालं त्यांनी फुल पॅन्ट घातली होती. जर त्यांनी हाफ पॅन्ट घातली असती तर तुमचं काय झालं असतं? निघा आता इथून निघा.
आमच्याकडे काही महत्वाची माणसं येणार आहेत, त्यांचा उगाच गैरसमज होईल तुम्हाला बघून इथे. निघा निघा निघा. निघतो निघतो. चला 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 चला, कडे कडे निघा इथे. तेरा ना दिल के अरमानों का मिट जाना, कोई देखे आ आ आ. साहेब्या, ए साहेब्या. बोला बाई साहेब. बाई साहेब अतिशय महत्वाची, खास नाही का? खास खास म्हणजे नक्कीच बाई असणार. अर्थातच बाई असणार, नाही तर आणखीन कोण असणार? मूर्ख. चुलत बहीण आहे वाटतं. मूर्ख आहे मूर्ख. बहीण म्हणे बहीण बहीण. ओ तोंड सांभाळून बोला. हा कशाला येणार आहे तिथे मरायला? सांगितलं तर जळशील. जळली? सांगाच तरी. ती शूटिंग साठी येते. हो का? शूटिंग साठी का? मग हॉटेलात उतरायला काय झालं? नाही, ती हॉटेलातच उतरणार होती, पण मीच तिला सांगितलं की कशाला हॉटेलात जाते, आपलं एवढं मोठं घर. केवढं मोठं आहे. नाही हेच तर म्हटलं आपलं एवढं मोठं घर, तू इथेच उतर. अच्छा. वाटल्यास 8 दिवस म्हटलं आमची ही माहेरी जाईल. काय म्हणालात? मी असं काही म्हणालो नाही. म्हटलं तुम्ही दोघी जणी गुन्ह्या गोविंदानी घरातच राहा, पण फक्त थोडासा तुला त्रास घ्यावा लागेल. जोड जाईल ते तुला, पण जरा सभ्य सुसंस्कृत माणसासारखं जर वागलीस तर मला म्हणजे बघ, म्हणजे तुला जमत असेल तर. आपणही जरा मर्यादेतच राहा. मी मर्यादा पुरुषोत्तमच आहे. अच्छा. अतिला घोटेपणा करू नका. आणि लक्षात ठेवा. काय काय हे असं नीट वागायचंय ते. ओ हा ओ हा. तुमची मैत्रीण आली. काय? हो हो, क्या बात है. कसा आहेस तू? सांगू, पूर्वी होतास ना अगदी तसाच. क्यूट, हँडसम, किती जुना खेळ आहे ना आपला तो, अगदी लहान. आज द्यायचं तर का सरळात सरळात. बरं मला सांग प्रोफेसर, इतक्या तातडीनं तू मला इथं कशासाठी बोलवलंस? तू आधी इकडे ये, तुला सांगतो. बात काय आहे की माझ्या 3 मुली आहेत लग्नाच्या, आणि माझी ती कजाक बायको आहे ना, ती मला अजिबात किंमत देत, अक्षरशः कुत्र्यासारखं वागवते. काय प्रोफेसर तुझी आता काय करणार? आणि त्यामुळे त्या मुली पण मला किंमत देत नाही. तर मुद्दाम तुला एवढ्यासाठी बोलवलंय की त्या बायकोला ठिकाणावरती आणायचं. पण प्रोफेसर त्यासाठी मी काय करू? तर नाटक नाटक, आणखीन काही. अच्छा अच्छा, म्हणजे इथे सुद्धा मी ऍक्टिंगच करायचंय. ठीक आहे. अगं तुझ्या ऍक्टिंग वरती मला फुल कॉन्फिडन्स आहे की नाही? मग नाटक सुरू करायचं. मी तिला बोलवतो. प्रोफेसर हे काय आहे? त्याचं काय आहे की ती लहानपणापासून म्हशीच्या गोठ्यात वाढली, त्यामुळे तिला बोलवायला करावं लागतं आणि घालवायला असं करावं लागतं, तेव्हा ती जाते. आता बघ ती तिथून स्टार्ट झाली असेल. आली आली. प्रोफेसर तू कसा आहेस? तिला कसा दिसतोय मी? सांगू, पूर्वी होतास ना अगदी तसाच. हो ना. हँडसम, क्यूट, गोजो 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 गोजो. बरं का संता, ही माझी बायको कुटुंब. नाही, ती हसणार नाही, हसता तिला अजिबात येत नाही. प्रोफेसर, अरे तू तर म्हणाला होतास की तुझी बायको किती सुंदर आहे म्हणून. तुझा पूर्वीचा खोडकर स्वभाव काही गेला नाही. घरातल्या मोलकरणीला माझ्या समोर आणून तू बायको म्हणून ओळख करून देतोस. ती माझी बायकोच आहे, ती मोलकरी नाहीये.
तुला माहित आहे ना मला स्वभाव लहानपणीचा थापा मारायची मला सवय होती ती अजून गेलेली नाही. मी तुला एक गोड मारलेली थाप होती. गोड मारलेली? गोड म्हणजे थाप गोड म्हणजे. आणि काय हो तुम्ही सुद्धा म्हणाला होतात माझी मैत्रीण फारच सुंदर आहे, रती मेनकेसारखी अगदी मोहक आहे, अप्सरेसारखी मोहक आहे म्हणून. काय मुळे तू पाहिलं काय गल्लीच्या गुंटाशी पाहिलं किती पब्लिक उभे तिला पाहण्यासाठी. अरे प्रोफेसर एवढं पब्लिक यांच्या सुद्धा मागे लागेल अगदी रेल्वे स्टेशन पासून तुझ्या घरापर्यंत. काय अरे कसं काय काय जगातलं 8वं आश्चर्य बघायला कुणी गर्दी करेल. खबरदार खबरदार या नटरंगी समोर माझा अपमान कराल तर पूर्वीचे प्रेम संबंध सोडा आता. कोण करते तुझा अपमान राणी? बाई साहेब आता तर कुठे आमच्या स्मृती चालवायला लागले. अजून काय काय चालवायचे? जळू दे. काय गे सटवे किती दिवस राहणार आहेस इथे? 1 आठवडा याने की 1 वीक. म्हणजे 1 वीक मध्ये तरी पार वीक होऊन जाईल. पण प्रोफेसर मी इथे एका अटीवर राहील. माझे जे लव्ह सीन्सचे डायलॉग आहेत ना त्याची प्रॅक्टिस तू माझ्या बरोबरच करायला हवी. अजिबात काळजी करू नये. त्या लव्ह सीनची प्रॅक्टिस मी फुल इंटेन्सिटी करेन तुझ्याबरोबर. चालू दे तुमची रिहर्सल, मी जाते. तुला माझ्या मुलींची ओळख. मुलींनो जरा बाहेर येता का? तुमचा बाप तुम्हाला बोलवतोय. येता का? या 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 मुलींनो या. या पा या माझ्या मुली. वाटतात का माझ्या मुली? वाटतात का? अजिबात वाटत नाही. या पूजी कलर वाल्याच्या मुली वाटतात नाही. अरे मुलींनो ही तुमची होणारी मुली नाही. चुकलो दिल के अरमा आंसुओं में बह गए. ही तुमची मावशी बर का. आता खुश ना? ठीक आहे प्रोफेसर. हो तुझ्या मुली किती सुंदर आहे. आहेच मुली त्या माझ्या मुली आहेत. माझ्यावर गेले आहेत त्या. हो बरं प्रोफेसर मी खूप थकले आता मी आराम करते. पोरींनो या मावशीला आत घेऊन जा. ठीक आहे या ना. बाय बाय प्रोफेसर. असणार नाही. बाय 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 बाय. हाय हाय नाही बाय बाय करायला शिक जरा. तू आणि तुझ्या पोरींच्या वागण्याने मला नाके नऊ करून सोडलेलं आहे. अरे कसली फॅशन करतात, कसली फॅशन. ही माझे कपडे घालून येतात, मला कपडे घालायला नाही म्हणून मी 4-4 दिवस घरात बसलेला असतो. मी पोरींना मॉडर्न केलं ना म्हणून त्यांची पर्सनॅलिटी तरी डेव्हलप झाली आहे. पर्सनॅलिटी? मी क्लबात जाते म्हणून मुलींना थोड्या मोठ्यांची स्थळं सांगून येतात. हो का? क्लबात की नाही सगळी हाय सोसायटीतली माणसं येतात. म्हटलं हाय सोसायटीतली. मला कल्पनाच नव्हती. कशी असणार? कशी असणार? मला तुमच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाहीये. लागू नकोस. जाते मी. शी आ रहे हैं हमारे घराने की शान वालिये पान वालिये तान और हमारे पिताश्री यानी कि हमारे अब्बा हुजूर म्हणजेच माय डॅड माय फादर माय बापू म्हणजेच आमचे वडील तलवार बहादर गणपतराव येत आहेत. प्रोफेसर साहेब, प्रोफेसर साहेब तुम्हाला आमच्या मध्ये हवे होते ना. हे बघा
आमच्या शाही घराण्याचा पुरावा असलेले आमचे वडील गणपतराव. गणपतराव, माय डॅड गणपतराव. तुझे वडील आहेत? मला वाटतं गणपतीच्या मिरवणुकीतलं सोंग आहे. कोण आलं तिकडं? या मूर्खाला आत्ताच्या आत्ता हत्तीच्या पायाखाली द्या. नाही, तिकडे सगळे आहेत पण हत्ती नाहीये. देश बेटा, मी तर तुला वडिलांना आणायला सांगितलं होतं. हा तो डाकू मानसिंग दिसतोय. डाकू मानसिंग आमचे आदर्श आहेत. त्याची आम्हाला कल्पना आली. त्यांना असं बदनाम करू नका. बाबा 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 तापले दिसतात बाबा. बाबा तुम्ही थांबा, मी तुमची ओळख करून देतो. शांत व्हा, शांत व्हा. बाबा ही आहे ना, ही तुमची भावी सून. पाया पडा. तुम्ही नाही. या 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 परिचय करून घ्या. परिचय. सासू श्री या. या माझ्या भावी सासू. तापले पुन्हा तुम्ही. आणि हे तुमचे भावी व्याही प्रोफेसर राजे. राजे 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 राजे. खुश झाले. असल्या बेकाड्या माणसाचं नाव राजे. आम्हाला हा राजा मुळेच मान्य नाही. आम्ही यांचं राज्य खालचा केलं तर जाहीर करतो आणि आमच्या शिपायांना हुकूम देतो की याला साखळदंडानं बांधून तळघरात टाकून द्या. तापले 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 तापले. शांत व्हा, शांत. प्रोफेसर साहेब, तुम्हाला आमच्या पिताश्रींच्या रागाची कल्पना येणार नाही. नाही आली कल्पना मला थोडीशी आली आहे, पूर्ण येणार नाही आहे का? ते जेव्हा जन्मले तेव्हा नर्सनं त्यांना वजनाच्या काठीवर जरा जोरात ठेवलं. आमचे पिताश्री भयंकर कुपायमान झाले. त्यांनी कमरेत हात घातला, तलवार काढली आणि माहितीये काय केलं? त्या सिस्टरच्या, त्या नर्सच्या अंगात धाड 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 अशा 6 गोळ्या झाडल्या. तलवारीने गोळ्या झाडल्या? हो, ते तापले की काय करणार? ते तलवारीने गोळ्या झाडतात आणि बंदूक घेऊन सपासप वार करतात. प्रोफेसर, आम्ही तहानेनं व्याकुळ झाला आहोत. ताबडतोब वधूपितेच्या रक्तानं भरलेली सुरई आमच्या समोर पेश करा. नाही, मी तुम्हाला दिली असती हो, पण मला शुगर आहे. या माझ्या बायकोचं रक्त चालेल का तुम्हाला? त्या जिभेवर देखील साखर नाही. काय बोलताय? ठीक आहे, तर मग हे लग्न म्हणलं समजा. प्रोफेसर बघा बघा, आमच्या पिताश्रींचे डोळे बघा कसे रागाने धगधगू लागलेत. बघा बघा. हो, एकदा त्यानं रागाने माझ्याकडे बघा, त्यांच्याकडे नका बघू. आता एकदा त्यांनी रागाने एका गाईच्या चित्राकडे पाहिलं. गाय घाबरली आणि तिनं भांडे घेतलं आणि दूध द्यायला लागली. असे आमचे पिताजी. एक काम कर, तू आज जा, पातेली घेऊन ये, गायचं चित्र पण घेऊन ये. आपण याला घर सासरा करून घ्यायचं का? हो, घर रामायासारखं. हो, म्हणजे आपल्या दुधाचा खर्च वाचेल आणि यांची चाचणी पण होऊन जाईल. ज्या चाचणी मी जन्माला येण्या अगोदरच माझ्या हातून 2 खून झालेत. ते कसं काय? हे ऐकलंय की मी जन्माला येत असतानाच माझ्या धास्तीनं 2 नर्सेसनं तिथले डोळे मिटले. बरोबर आहे. याच्यासारखं आपल्या जन्माला येताना खरं म्हणजे अख्ख्या शहराने राम म्हणायला पाहिजे. चावू नको, मला भीती वाटते. माझी पहिली अट ऐका. ऐकतोय. लग्नापूर्वी 1 महिना अगोदर मुलीच्या आईनं मुलाच्या घरी कामाला राहायला हवं. त्यामुळे मुलीच्या आईच्या उत्तम वर्तणुकीबद्दल. 1 मिनिट. वर्तणूक नाही, वर्तणूक. वर्तणुकीबद्दल प्रयत्न करून बघतो. वर्तणुकीबद्दल. बरं, जाऊ द्या, तुम्हाला जे म्हणाल ते म्हणा. कल्पना आली तुमची. उत्तम वर्तणुकीबद्दल व चारित्र्याबद्दल आमची खात्री पटेल. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, हिची वर्तणूक न बघताच मी हिच्याशी लग्न केलंय का? माझी दुसरी अट, मुलीच्या बापाचं आणि माझं तलवार युद्ध होईल. त्यात जो मरेल त्याच्या विठवेला जिंकलेल्याशी लग्न करावं लागेल. तू आज जा. आज जिंकेल याबद्दल मला अजिबात शंका नाहीये. तुझं भविष्य धोक्यात. तू आज जा. तू प्रोफेसर, पाहिलात आमच्या पिताश्रींचा राग? पाहिलात? हो, पाहिला. आमच्या लहान भावाच्या लग्नाच्या वेळीही असंच झालं होतं. आमच्या भावाच्या सासराने आमच्या पिताश्रींचे द्वंद्व युद्ध केलं. अच्छा. आणि त्याची सासू विधवा झाली. तेव्हा कुठं आमच्या लहान भावाचं लग्न
रीतसर पार पडलं. तेव्हा लक्षात ठेवा, आम्ही खानदानी शूरवीर, खानदानी एकदम पराक्रमी वंशज आहोत आणि आमचे पिताश्री राजघराण्यातील शीघ्रकोपी आहेत आणि आता सुद्धा त्यांच्या सेनेने तुमच्या घराभोवती तळ ठोकला आहे. सेनेने तळ? अरे सुदेश हा काय मूर्खपणा चाललाय? त्यांना सगळं ताबडतोब बंद करा सांगतो. सांग ना त्यांना, सांग ना काहीतरी. आम्हाला ऐकू येते, हळू बोला. मूर्ख मुली, तोंड सांभाळून बोल. इसकी सजा तुम्हें जरूर मिलेगी. ऐसी बेअदबी हम सहन नहीं करते. लड़की के इस जुर्म के लिए लड़की के पिता को 100 कोड़े मारे जाए. हटा. अरे भडव्या, मुलीचा बाप म्हणजे काय तुला बापाची इस्टेट वाटली का रे? हा, अरे रक्ताची चुराई काय, कोडे काय, तुझ्या बापाची प्रॉपर्टी आहे. इथल्या इथून मी माझ्या तलवारीनं तुमची गर्दन मारली असती. अबे जालो झडम्या. पण बेटा, आता आमच्या आरामाची वेळ झाली. हो बाबा. तेव्हा आम्ही आतल्या खोलीत जाऊन आराम करतो. तुम्ही आराम करा बाबा. तेव्हा बाकीच्या अटी तूच सांगून टाक. प्रोफेसर बोला. ते गेले, तुम्ही बोला आता. आमचे पिताश्री आता झोपायला गेले. मग ते सकाळपर्यंत उठणार नाहीत. सकाळी तुम्हाला म्हणजे बधू पित्याला त्यांना उठायला जावं लागेल. मी उठवायला जाऊ? हो. अच्छा. आमच्यात तशी रीत आहे. अच्छा. आणि हे बघा, त्यांना उठवण्यासाठी त्यांच्या तोंडावर पाणी वगैरे शिंपडायचं नाही. मग तुमची करंगळी त्यांच्या तोंडावर धरायची, अशी कापायची. अच्छा. तुमच्या रक्ताचे 5-25 थेंब त्यांच्या तोंडात गेले की त्यांना आपोआप जाग येईल. अच्छा. अशी आमच्या पद्धत आहे. अरे सुदेश, ऐकलंस? करंगळी धरायची, ती कापायची, 15-20 थेंब तोंडात घालायचे. तुझ्या मी असं करू का? एसिडच्या 2-4 बाटल्या आणतो आणि त्याच्या थोबाडावरती देऊन मारतो. आमचे पिताश्री तुम्हाला आत बोलवतायत. मला काय वेळ लागला काय? त्यांचे म्हणणे आहे की त्यांना अंगाशी सिंहाचे, डोक्याशी चित्याचे आणि पायाशी तुमचे म्हणजे वधू पित्याचे कातडे हवे. कातडे टाका. माझे कातडे? हो. अरे तुझ्या बापाला जाऊन सांग म्हणा, झोप येत नसेल ना तर ते जंगलात जाऊन झोप गाढवाच्या, नाहीतर ओमेनांच्या खोऱ्यात जाऊन झोप. बाबा खरं सांगतो यार तुला, यार मी धन्य होता. मी धन्य झालो तुम्हाला जन्म देऊन. धन्य झालो आम्ही. आम्हाला एक सांगा, तुम्हाला हाच मुलगा नवरा म्हणून हवाय का? हो डॅडी, खरंच सांगते, यांचं खानदान खूप मोठं आहे. हो आहे ना, मोठं, फार मोठं आहे ग. पण हे खानदान जर आपल्या खानदानाच्या जवळ आलं ना तर आपलं खानदान एवढंच होऊन जाईल, एवढंच. आणि विचार कर, तू थोडासा विचार कर. तुला तुझ्या आईचं सौभाग्य पणाला लावून तुला सौभाग्य मिळवायचंय का? गुड आयडिया. I don't mind. सुदेश, रडू नका. वर जाऊन कुंकू पुसून टाका, केस भाजून नाही. ती प्रथा गेलेली आहे, मला कल्पना आहे. रडू नका. हे वळण तुम्हीच लावलंय त्या पोरींना. मला काय विचारताय? पोरी तुमच्या आहेत. पोरी माझ्या आहेत, हे तर खरंय. आणि कोणत्या तोंडाने सांगणार मी? पोरी आल्या. आता विजय अच्छा आणि विजयचे वडील अच्छा इथे येणार आहे. त्यांच्याशी जरा नीट बोला. त्यांचं नीट नेटकं स्वागत करा. प्रयत्न करतो. विसरू नका, पुरा विसराल. बाय मम्मी. द्या कमिंग नाव. हे दुसरं रत्न, हे तर आम्हाला बाप मानायला तयारच नाही. जेव्हा पाहाल तेव्हा हुकूम सोडत असतात. रे साहेबा, काय सर? हा बेल वाजते का रे? हो बेल वाजते. होय ना? मी जातो दार उघडायला. तुम्ही थांबा इथे बाईसाहेबांच्या जवळ, मी जातो. बसा. साहेब नमस्कार. 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 बसायचे. नमस्कार. अरे नमस्कार, काय माणूस आहे यार. नाही डॅडी एवढे रागू नका. ते काय की माझे डॅडी जरा खानदानी विनयशील आहेत. नाही ते विनयशील आहे, तो मी पण विनयशील आहे. बसा. नमस्कार. हा कुठून आवाज आला?
तुमच्या बरोबर आणखीन कुणी आलंय का? नाही नाही, आम्ही दोघंच आहोत. वी आर बोथ आर सेलिंग इन सेम बोट. हो ना, आम्ही फक्त दोघंच आलो आणि आत्ताच आलो ना. अरे आत्ताच आलो आपण. नमस्कार. आता आले तर नमस्कार केलाच पाहिजे. नमस्कार 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 नमस्कार. तुम्हाला मी 50 वेळा केलेला आहे. आता जर तुम्ही नमस्कार केला ना, मी फोडून काय ना तुम्हाला. काय ती वेगळं माझी पाय आली साली. नमस्कार 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 नमस्कार. आता हे काय, हा पुन्हा आवाज कुठून झाला? हा आवाज कुठून झाला? मला शंका आहे कोणा जायच्या. काय करताय तुम्ही? काय करताय? मला तुम्ही एक सांगा, तुम्ही जर कुणाला आणलेला असेल तर इथे त्याला काढून ठेवा. काढून ठेवायचे आमच्या समोर. आम्ही त्याचाही पाहुणचार मी तुम्हाला सांगतो वगैरे बाजू त्याला. पुन्हा आवाज आला. हा पुन्हा आवाज कुठून आला? कुठून आवाज आला नाही? तुम्ही माझ्या वडिलांचे कपडे काढू नका. यू आर डुईंग हिम जॉन्सन बेबी यार. आय कॅन अंडरस्टँड यार. आणि कृपा करून इंग्रजी माझ्यासमोर बोलायचं नाही. नाही नाही अजिबात बोलायचं नाही. म्हणजे नाही. बसा, आपण लग्नाची बोलणी करू. सासरे बुवा, सासरे बुवा, तुम्ही माझं ऐका. तुम्ही अजून तुमचा सासरा झालेलो नाहीये. बरोबर. अजून आपल्याला बोलणी करायची. बरं माझं एक ऐका. मी तुम्हाला प्रॉमिस अँड कोलगेट देतो आणि तुम्हाला सांगतो की यापुढे माय डॅडी विल नेव्हर स्पीक इन नमस्कार. कृपा करून इंग्रजीत बोलू नका. मी मूर्ख माणूस आहे, मला इंग्रजी कळत नाही. माझी मराठीत बोला. बरं मराठीत सांगतो. माझे वडील यापुढे तुम्हाला नमस्कार करणार नाही. ही विल नेव्हर डू यू कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन माय सेल्फ. मराठीत रे विजय, मराठी. आपण आता लग्नाची बोलणी सुरू करू. तेच म्हणतोय त्यांना. लग्नाची बोलणी सुरू. नमस्कार 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 करायचं नाही. नमस्कार करायचं नाही. नमस्कार नाही. चला आता लग्नाची बोलणी सुरू करूया. लग्नाची बोलणी. कमॉन स्टार्ट इट नॉनसेन्स. पण लग्नाची बोलणी मी काय करणार? मला त्यातलं काय कळत नाही. मी अविवाहित आहे ना. तुम्ही अविवाहित? हे अविवाहित आहेत. नाही त्याचं काय झालं, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. त्यांना असं म्हणायचंय की त्यांना हे लग्नाची बोलणी बोलायला जमत नाही म्हणून मी अविवाहित आहे. बिकॉज इन 1947 व्हॉट हॅपन इन. सॉरी, माझ्या लक्षात आलं. माझं चुकलं होतं, मला ते कळलं नाही त्यावेळेस. सॉरी. पुढे बसा तुम्ही बसा. पुढे चला. तर लग्नाची बोलणी. काय बघताय तुम्ही? यांचं लग्न झालंय का? नाही, मी त्यांना तशीच ठेवलेली आहे. आमच्यासाठी बघा ना. तुमचा पुन्हा गैरसमज झालाय. त्यांना असं म्हणायचंय की तुमच्या आता 3 मुली लग्नाच्या आहेत ना, त्यातला एक आमच्यासाठी बघा. बिकॉज इन 1947 माय डॅड. ती माझी मुलगी. कान फटात मारेल नमस्कार केला तर. वा, सुरेख आहे. या तलवार बहादर गणपतराव या. बघा प्रोफेसरीन त्याने मला ही भूमिका करायचे 300 रुपये दिले होते. सांगताय काय? 150 तरी द्या, मी जातो. हे राव बहादूर, बोलवा जरा आपल्या मुलींना, बोलवा जरा. पोरीनो, अगं मुलीनो, जरा बाहेर या पाहू. या बाहेर. हे बघ काय म्हणतात. अगं नाही आम्हाला त्यानं सविताबाईंनी सगळं सांगितलंय. हो की नाही? हो का? एक बरं केलं. बरं आता यांच्या सुपुत्रांना बोलवा. ते कुठे? ते तिघ ते. अरे उदय, सुदेश बेटा. सुदेश बेटा, ये रे राजा, ये रे. का रे बाबा, काय झालं तुला? वडील. प्रोफेसर साहेब बोला. आम्हाला माफ करा, मनापासून माफी मागतो. ते काय झालं प्रोफेसर साहेब, तुमचं खानदान एवढं मोठं, तसं बघितलं तर आम्हाला दोघांनाही वडीलधारक कोणी नाही हो. पण काय तुमच्या मुलींशी लग्न करायचं म्हटल्यावर आम्हाला हे सगळं नाटक करावं लागलं. खानदान वगैरे काही मोठं नसतं. शेवटी माणसं चांगली आहे. तुम्ही जर मला सांगितलं असतं तर मी स्वतःने तुमची लग्न लावून दिली असती. काय त्याच्यात खैर जाऊ द्या. पण आता माझ्या मुलींची लग्न तुमच्याशी नक्की झाल्याचं मी जाहीर करतो. तुमचे ते सासरे कुठे गेले? हो आता काय झालं
मला वाटतं आपण लग्न हॉटेल अशोकाला करूया. अशोका तुम्हाला? मला असं वाटतं की ती पेंटे बरोबर भांडलेली ती लीला आहे ना, ती तिच्या कॅम्पांगशी त्यांच्यामध्ये करूया. लिले पेंटा कॅम्पांगशी. आपल्याला काय वाटतं? I think in 1947 Hotel Ashoka, no, that was complete book. And that time Taj Mahal was empty and over empty hall in a hall. And so नाही, मी काय सांगतो की तुम्ही हॉटेलची हिस्ट्री सांगू नका हो, हॉटेलचं नाव सांगा, फक्त नाव. अच्छा, even only concrete word. So Hotel Ashoka was built in Kamadi and Kamadi company by Gunda company and all Gunda company. यांच्याशी तू बोलायचं बरं का, तू बोलायचं यांच्या. कळली, लायकी कळली. म्हणजे तुमची लग्न लावून देतो म्हणालो तर तुम्ही सासऱ्यालाच कापायला निघाला नाही का? एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्हा सगळ्यांची लग्न रजिस्टर पद्धतीने होती. हे 6 महिन्याचं कर्तृत्व दिसतंय. माझं नाही, मी याला काहीतरी चुकीचं इंजेक्शन दिलं, 5 दिवस गेलं. सांभाळा त्याला. भाई सांभाळा, तुमच्या बापाचे प्रताप आहे ते. सांभाळा.